नमस्कार मंडळी. मी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी. तुम्ही मला जागृती महिला मंच कुरुंदवाड तर्फे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलायची संधी दिली, याच्याबद्दल मी प्रथम तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मी ज्या वेळेला माझ्या 2-3 मित्रांना बोललो किंवा घरी बोललो, तर असला कसला विषय, स्वतःला छळण्याचे उपाय. माझी आई म्हणाली, अरे तू मानसोपचार तज्ञ आहेस ना, लोकांचं तू स्वतःचं छळणं कमी करतो, हा कसला विषय तू त्या सगळ्यांच्या समोर मांडायला लागलायस. तर मंडळी, खरं सांगतो, हा विषय जरी समजा विचित्र वाटला तरी सुद्धा मी बोलणार आहे, तर हे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या अनुषंगानंच मी बोलणार आहे. माझी वैयक्तिक तुम्हाला म्हणून मी खंत सांगतो की इथं माझं पूर्ण प्रॅक्टिस चालू झाल्यापासून गेली 19 वर्ष मी भाषणांच्या मधून आणि प्रत्यक्ष माझ्या केबिन मध्ये समोर आलेल्या क्लायंटला त्यांचा टेन्शन कसं कमी करायचं याचे मी सल्ले देतो. आणि हे सल्ले देऊन देऊन खरोखर सांगायचं झालं तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की कितीही तुम्ही सल्ले द्या, लोक स्वतःला छळत राहतात, ती छळत राहतातच. मग काय केलं मी आज, तर विवेकनिष्ठ विचार पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळं टेक्निक वापरतात की ज्या वेळेला खूप प्रयत्न करून सुद्धा लोक आपले चुकीचे विचार बदलत नाहीत, तर त्यावेळेला उपहास किंवा उपरोध, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये पॅरडी असं म्हणतात, तर उपहास किंवा उपरोध वापरायचा एक टेक्निक या विवेकनिष्ठ विचार पद्धतीमध्ये की ज्याचं उलटच सांगायचं. म्हणजे एखाद्या गोष्ट केल्यानं, एखाद्या गोष्टीबद्दल विचार केल्यानं टेन्शन येते असं म्हणून क्लायंटनं सांगितलं की त्या क्लायंटला त्याचाच जास्त विचार करायला सांगायचा. असा हा उपरोध वापरायचा मी आज प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, आजचा आपला विषय, आपलं डोकं फिरवायला किंवा स्वतःला छळायचे उत्तम उपाय कुठले कुठले. तर यातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात पहिला उपाय तो आहे, तर तो म्हणजे आपण असं म्हणायचं की तुझ्यामुळं माझं डोकं फिरतं. म्हणजे स्वतःला जर समजा छळायचं असेल तर आपल्या मानसिक शांतीच्या किल्ल्या आपण समोरच्याच्या हातामध्ये देऊन टाकायच्या. म्हणजे काय हो, तर आपला एकंदरीत टेन्शनकडे बघायचा दृष्टिकोन कसा असतो, तर याच्यामुळे टेन्शन आलं, त्याच्यामुळे टेन्शन आलं, सगळं व्यवस्थित असेल तर कशाला टेन्शन येईल, असा एकंदरीत आपला टेन्शनकडे बघायचा आपला एकंदरीत दृष्टिकोन असतो. मग याच्यातनं गंमत काय होते, तर याच्यातनं तुमच्यामुळं माझं डोकं फिरतं असं आपण ज्या वेळेला म्हणायला लागतो, तर त्यावेळेला माझा छळ करणं हे सर्वस्वी मी समोरच्या माणसाच्या वागण्यावरती अवलंबून ठेवत असतो. म्हणजे त्यांना अशी किल्ली फिरवली की मला असा त्रास होतो, आणि त्यांना तशी किल्ली फिरवली तर मला तसा त्रास होतो. म्हणजे इथं आपलं काय म्हणणं असतं की घटनेमुळं आपल्याला टेन्शन येतं किंवा घटनेमुळं आपल्याला त्रास होतो. आता फॉर एक्झाम्पल, पण खरोखर प्रत्यक्षामध्ये असं असतं का हो, घटनेमुळे खरोखर त्रास होतो का? मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की उदाहरणार्थ तुमचे हे घ्या, तुमचे हे तुमच्या पहिल्या भेटीचा वाढदिवस विसरले, बरोबर? मग आता इथं घटना घडली. मग आता आपलं जे काय म्हणणं आहे की घटनेमुळे त्रास होतो किंवा वागण्यामुळे त्रास होतो, तर त्या गोष्टीला आता थोडंसं बारकाईनं तुम्ही विचार करून बघा की घटनेमुळे जर समजा खरोखर त्रास होत असेल तर एक विचार करा की तुमच्या बरोबरीच्या 10 जणींच्या घरामध्ये 10 जणींचे हे तुमच्या पहिल्या भेटीचा वाढदिवस, म्हणजे त्यांच्या त्यांच्या पहिल्या भेटीचा वाढदिवस ते विसरले. मग आता घटनेमध्ये जर समजा डोकं फिरवायची ताकद असेल तर प्रत्येकीचं डोकं फिरायला पाहिजे, प्रत्येकीला राग यायला पाहिजे, प्रत्येकीला वाईट वाटायला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये तसं होताना दिसत नाही. प्रत्येकीचा त्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असल्यामुळं प्रत्येकीचे प्रतिसाद वेगळे वेगळे येतात. म्हणजे बघा, इथं सूत्र कसं असतं की घटना नव्हे तर त्या घटनेचं आपल्या मनातलं मूल्यमापन आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवतं. हे सूत्र जर समजा आपण विसरलो आणि घटनेमुळं मला त्रास, तुझ्या वागण्यामुळं मला त्रास, तुम्ही अमुक अमुक करता म्हणून मला त्रास, असं आपण जर म्हणत बसलो, तर मग आपण स्वतःचा अतिशय उत्तम छळ करून घ्यायला चालू करतो. कारण आपलं म्हणणं असं असतं की जोपर्यंत तुझं वागणं बदलत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, कारण तुझ्या वागण्यावरती माझा त्रास अवलंबून आहे. म्हणजे इथं जर समजा आपण हे सूत्र सोडून दिलं, आता तुमच्या या जागृती महिला मंचाचं सुद्धा टॅगलाईन अशीच आहे की विचार बदला, आयुष्य बदलेल. पण इथं आपण विचारच बदलायचे नाहीत. आपण म्हणताना काय म्हणायचं की तुझ्यामुळे माझं डोकं फिरलं, असंच जर समजा म्हणत राहिलं तर आपण अतिशय उत्तम पद्धतीनं स्वतःचा छळ करून घेत राहतो. खूप उदाहरणं सांगता येतात ह्याच्यामध्ये. उदाहरणार्थ, आता हा लॉकडाऊन आहे, तर लॉकडाऊन मुळे सगळ्यांना सेम मानसिक त्रास झाला असेल का हो?
मागच्या वर्षी महापूर येऊन गेला. महापूर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सेम टू सेम आलेला असला तरी प्रत्येकाचा त्रास सेम टू सेम होता का? प्रत्येकाचा महापूर या गोष्टीकडे झालेलं नुकसान या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा होता. कोरोनाची साथ आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे सगळ्यांना तितक्याच तीव्रतेची भीती वाटायला लागली आहे का? तर नाही आहे. प्रत्येकाचा घटना प्रत्येकाच्या बाबतीमध्ये एकसारखीच घडून प्रत्येकाचा या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असल्यामुळं प्रत्येकाच्या त्या गोष्टींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत तर ह्या भावना वेगवेगळ्या आहेत. पण स्वतःला छळणारा माणूस काय म्हणतो की नाही नाही तुझ्यामुळेच मला त्रास होतो. तर त्याच्यामुळे हा पहिला उपाय की तुझ्यामुळं माझं डोकं फिरतं असं म्हणत बसायचं आणि स्वतःची वाट लावून घ्यायची. दुसरा उपाय काय? तर दुसरा उपाय काय असतो की आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घटना नव्हे त्या घटनेचं आपल्या मनातलं मूल्यमापन आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवतं. म्हणजे काय तर घटना घडते, ए टप्प्यावरती घटना घडते, बी टप्प्यावरती मी त्याच्याकडे कुठल्या तरी नजरेनं बघतो आणि सी टप्प्यावरती माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या भावना उत्पन्न होतात. मग आता जर समजा स्वतःला उत्तम पद्धतीनं छळायचं असेल तर काय करायचं? तर घटना आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आपल्या कंट्रोलमध्ये काय असतं तर त्या घटनेकडे बघायचा आपला चष्मा म्हणजे आपले दृष्टिकोन आपल्या हातामध्ये असतात. आपल्याला काय करायचंय? चांगलं जर समजा छळायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची तर त्या घटनेकडे बघताना जो आपला दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये च मिसळायचा म्हणजे काय? एक हट्टी मागणी मिसळायची. दुसरी गोष्ट काय करायची? तर याच्याकडे बघताना आपला जो काही दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये महाभयंकरीकरण घुसवायचं. महाभयंकरीकरण करणं म्हणजे काय? तर मोठं करणं, भाऊ करणं मिसळायचं. तिसरी गोष्ट स्वतःला जर समजा छळायची असेल तर काय करायचं? तर त्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनामध्ये लेबलिंग मिसळायचं. हे सगळं म्हणजे काय मी विस्तारानं पुढे सांगणार आहे. आणि चौथी गोष्ट मिसळायची या घटनेकडे बघायच्या आपल्या दृष्टिकोनामध्ये की मला हे सहनच होत नाही. या 4 गोष्टी पुरेशा असतात. माणसानं जर समजा स्वतःला उत्तम पद्धतीनं छळून घ्यायचं ठरवलं तर फक्त 4 गोष्टींच्या वरती कुठलाही माणूस आपल्याला त्याच्या कल्पनाशक्तीनुसार अतोनात छळून घेऊ शकतो, अतोनात स्वतःला त्रास करून घेऊ शकतो, अतोनात स्वतःला विषण्ण, दुःखी आणि निराश करू शकतो. मग आता हट्टीचा म्हणजे काय असतो? तर आपल्याला सर्वांना अपेक्षा माहिती आहे. व्हॉट्सअपच्या मॉर्निंग मेसेजेस मधनं आपल्याला सगळ्यांनाच हे माहित झालेलं आहे की एकंदरीत अपेक्षांच्या मुळे आणि अपेक्षा भंगांच्या मुळे माणसाला दुःख होतं. मग आपण काय तिथं निष्कर्ष काढलेला असतो सकाळी गुड मॉर्निंग करताना की अपेक्षा नको म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःखही नको असं आपण निष्कर्ष काढलेला असतो. पण प्रत्यक्षामध्ये बारकाईने विचार केला तर बिना अपेक्षा आपल्याला राहता येऊ शकेल का? आता हे लेक्चर द्यायचंय म्हटल्यानंतर हे व्यवस्थित ऑर्गनाईज करायची संचालकांची अपेक्षा नसावी का? हे लेक्चर तुम्हाला देत असताना छान व्हावं अशी मी अपेक्षा धरणं याच्यामध्ये काही गैर आहे का? तर तुम्ही जे म्हणता आपण हे व्हॉट्सअपची जी युनिव्हर्सिटी आहे तिनं जो मॉर्निंग मध्ये सकाळच्या मॉर्निंग मेसेजेस मध्ये निष्कर्ष काढलेला असतो की अपेक्षा नको आणि अपेक्षा भंगाचं दुःख नको, तर हा तसा चुकीचा मेसेज आहे, हा चुकीचा संदेश आहे. कारण अपेक्षा माणसाला आयुष्यामध्ये पाहिजेतच. मला चांगलं करायची अपेक्षा आहे, मला खूप पैसे कमवायची अपेक्षा आहे, मला गाणं शिकायची अपेक्षा आहे, मला छान संसार करायची अपेक्षा आहे, असंख्य अपेक्षा माणसाला, मला हिमालयात जायची अपेक्षा आहे, मला रायडिंग करायची अपेक्षा आहे. अपेक्षा माणूस धरतो म्हणूनच माणूस आयुष्यामध्ये काहीतरी करत राहतो. प्रॉब्लेम कुठे येतो की अपेक्षा हव्यात मान्य आहे पण त्या अपेक्षेमध्ये हट्ट मिसळला की त्या अपेक्षेची होते मागणी आणि मग प्रॉब्लेम यायला चालू होतो. तर त्याच्यामुळे मॉर्निंग मेसेजेस मध्ये जो काय संदेश असतो तर अपेक्षा नको, अपेक्षा भंगाचं दुःख नको, तर ते नाही, त्यातली जी अपेक्षा तर ती अपेक्षा म्हणजे मागणी असते. माझं लेक्चर चांगलं झालं पाहिजे ही अपेक्षा आणि चांगलं झालंच पाहिजे ही झाली मागणी. मुलांनी अभ्यास केला पाहिजे ही अपेक्षा बरोबरच आहे, पण मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे असं ज्या वेळेला आपण म्हणायला लागतो तर त्यावेळेला त्याची होते मागणी. अजून उदाहरण सांगतो, सासूबाईंनी घरामध्ये मदत केली पाहिजे अपेक्षा बरोबर आहे, पण केलीच पाहिजे असं आपण ज्या वेळेला म्हणायला लागतं तर त्यावेळेला त्या अपेक्षेची होते मागणी. इथं पुढं आपण काय म्हणतो की मी काय म्हणत नाही की त्यांनी सगळंच करावं, पण ऍटलिस्ट इतकं तरी असं ज्यावेळेला आपण म्हणतो अगदी माफक बिफक असं आपण या अपेक्षेला म्हणतो. पण ही माफक अपेक्षा व्यक्त करत असताना आपण फोर्स एवढा लावलेला असतो की ते प्रत्यक्षामध्ये माफक अपेक्षा नसून ऍटलिस्ट इतकं तरी त्यांनी केलंच पाहिजे नावाची जबरदस्त मागणी असते.
मागणीचा प्रॉब्लेम कसा असतो बघा, त्या ह्या हट्टीचा प्रॉब्लेम कसा असतो, की जर समजा हे असं असतं तर ते तसं असतंच ना. म्हणजे ब्रह्मदेवानं काही नियम घालून ठेवलेले आहेत, की सूर्य हा पूर्वेलाच उगवणार, मातृत्व हे स्त्रीलाच प्राप्त होणार. हे ब्रह्मदेवानं केलेले नियम आहेत, हे ब्रह्मदेवाला शोभून दिसतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये हे हट्ट करतो, या अपेक्षांना चिकटून त्याची मागणी करतो. म्हणजे काय करतो, तर आपण ब्रह्मदेव असल्यासारखे वागायला लागतो. माझं व्यवस्थितच व्हायला पाहिजे, तुम्हाला व्यवस्थितच ट्रीट केलं पाहिजे, तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. अरे तू काय ब्रह्मदेवाचा काय वंशज आहेस तुझ्या म्हणण्याप्रमाणे जग व्हायला, जग चालायला? पण आपण हे लक्षात घेत नाही. आपण म्हणतो एवढी माफक अपेक्षा सुद्धा आपण ठेवायची नाही का? तर मंडळी, आपण ह्या माफक अपेक्षेच्या नावाखाली जबरदस्त मागणी करत असतो. तर ते केलं आपण जबरदस्त मागणी जेवढी तीव्र करू, तेवढं आपण उत्तम पद्धतीनं स्वतःला छळून घेत असतो. हा हट्ट जो असतो, तर हा हट्ट एका अपेक्षेवरती आधारित असतो. म्हणजे मला वाटतं अमुक अमुक व्हावं म्हणून ते झालंच पाहिजे. म्हणजे इथं मी देव नाही, मी देव सोडून द्या, मी राजा जर समजा असेल, मी पूर्ण आता बाबा, मी आता सांगलीचा राजा आहे आणि मी असा फतवा काढला की माझ्या सांगलीमध्ये किंवा माझ्या कुरुंदवाडमध्ये कोणीही चोरी करायची नाही, होईल का तसं? मी अगदी राजा असलो तरी, आणि ही कोणीही चोरी करायची नाही ही अपेक्षा चुकीची आहे का? माझी अपेक्षा पण बरोबर आहे, मी सत्तास्थानी असताना मी राजा पण आहे, पण तरी सुद्धा हे होतंय का हो? तरी सुद्धा चोऱ्या माऱ्या ह्या होतातच. म्हणजे याचाच अर्थ असा की त्या हट्टामध्येच त्या हट्टभंगाची बीज लपलेली असतात. एखादं अजून एक उदाहरण घ्या. फॉर एक्झाम्पल, एखादा ट्रॅफिक पोलीस आहे, लोकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन परफेक्ट केलंच पाहिजे असा हट्ट धरून तो जर समजा त्या चौकामध्ये वाहतुकीचं नियमन करायला उभारला, तर किती त्याचं डोकं फिरेल हो. बघा, म्हणजे साध्या साध्या अपेक्षांना ज्या वेळेला आपण चिकटवतो, तर त्यावेळेला आपण स्वतःच्याच छळाची तयारी करून घ्यायला लागतो. मग हा जो काय हट्ट असतो, तर हा हट्ट कसा असतो, तर हा हट्ट 3 पद्धतीच्या दृष्टिकोनांना चिकटलेला असतो. एक म्हणजे स्वतःकडनंच्या ज्या अपेक्षा असतात त्यांना तो हट्ट चिकटवायचा. म्हणजे मी नीट केलंच पाहिजे, मी सगळ्यांना आवडलोच पाहिजे, मी नेहमी परफेक्टच करायला पाहिजे, मी छानच वागायला पाहिजे. हा सगळा हट्ट हा स्वतःकडनं आपण करायला लागतो. बघा, मी जेवढा हट्ट तीव्र करेन तेवढं माझं डोकं फिरायचे आणि मी स्वतःला छळून घ्यायची शक्यता वाढायला लागते. दुसरा काय करतो आपण, दुसरा जसा मी स्वतःकडनं हट्ट करतो तसा मी इतरांच्याकडनं पण हट्ट करायला लागतो. तुम्ही परफेक्ट वागायला पाहिजे, मी तुमच्याशी व्यवस्थित वागतो म्हटल्यानंतर तुम्ही पण परफेक्ट माझ्याशी वागायला पाहिजे, तुम्ही कधी चुका करता कामा नये, तुम्ही इतकं तरी समजून घेतलंच पाहिजे. अशा जे काय माफक अपेक्षांना आपण चिकटून त्याचा हट्ट करून टाकला की आपण परत स्वतःचा छळ करायला रिकामे झालो. त्याच्यानंतर आपण अजून काय हट्ट करत असतो, तर आपण अजून जगाकडनं हट्ट करायला लागतो की जगातल्या माझ्या लाईफ कंडिशन्स ज्या आहेत तर त्या परफेक्ट असायला हव्यात. जग कायम मला विनासायास माझ्या सगळ्या आयुष्यामधल्या घटना घडायला पाहिजेत. जगानं नेहमी न्याय पद्धतीनं वागलं पाहिजे, जगानं कधी अन्याय करता कामा नये, वगैरे वगैरे असे हट्ट आपल्या डोक्यामध्ये जगाबद्दलचे असतात. आणि जिथं जिथं हट्ट आहे तिथं तिथं दुःख आहे, तिथं तिथं दैन्य आहे, तिथं तिथं संताप आहे, तिथं तिथं चिंता आहे. अक्षरशः छळवाद मांडतो हा हट्ट. म्हणजे बघा, हा झाला हट्ट. हट्टच्या बरोबरीनं दुसरं काय आपण त्या दृष्टिकोनांबद्दलच्या विचारात मिसळायला सांगितले, तर त्याच्यामध्ये आपण मिसळायचं भयंकरीकरण करायचं. भयंकरीकरण म्हणजे काय, तर त्याचा बहु करायचा. म्हणजे याच्यापेक्षा वाईट असूच शकत नाही असं म्हणायचं. किंवा ही गोष्ट ना 100% जे वाईट आहे की नाही त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे म्हणायचं. आणि या वाईट गोष्टीतनं चांगलं काही निष्पन्न व्हायची शक्यताच नाहीये असं आपलं म्हणत राहायचं. असं म्हणलं की बघा, ती घटना कशी फुगायला लागते. उदाहरण सांगतो तुम्हाला, की माझ्या कॉलेजमधल्या मुलीला मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त आहेत, ही झाली घटना. आता चालू करा फुगवायला. बघा, ती फुगायला लागते. याच्यापेक्षा वाईट असूच शकत नाही, ही गोष्ट 100% पेक्षा सुद्धा वाईट आहे. आता ह्यातनं काही चांगलं निष्पन्न व्हायची शक्यता नाही आहे. बघा, महाभयंकरीकरण कसं कसं ते फुगवायला लागते सगळं. म्हणजे आपण स्वतःचा छळ करायला चालू करतो. अजून एक उदाहरण घेऊया. मिस्टरांच्या पार्ट्या अलीकडं वाढल्या आहेत, ही झाली घटना. करा त्याचं महाभयंकरीकरण. मस्त छळणं स्वतः चालू करता येते. किंवा अजून एक उदाहरण सांगतो, की घटना आहे की मला बीपीची गोळी सुरू करायला डॉक्टरने सांगितलंय. अरे बापरे, बीपी चालू झाला. बीपी म्हणजे हृदयरोगाकडे जाणार मी. आता इतक्या वयामध्ये गोळी चालू करायची म्हणजे संपलंच सगळं, द एंड झालाय. आता माझ्या आयुष्यामध्ये काय राहिलंय, महाभयंकरीकरण करा.
घटनेकडे असं महाभयंकरीकरण करून बघायला लागलो की आपण उत्तम पद्धतीनं स्वतःचा छळ करून घ्यायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर अजून तिसरी गोष्ट सांगितली की मला हे सहनच होत नाही म्हणायचं. म्हणजे एखादी घटना घडली ना, तर ती घटना घडल्यानंतर तो जो त्रास आहे ना, तो त्रास असाच राहिला तर मी मरेन, मी नष्ट होईल असं म्हणायचं. म्हणजे हा वैताग, हा त्रास असाच राहिला तर आनंद घ्यायची क्षमता मी हरवून बसेल, असं आपण त्या घटनेकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये मिसळायचं. म्हणजे बघा काय काय होतंय. तर हा प्रॉब्लेम सोडवायला मला सोप्यात सोपा रस्ता हवा, अडचणीचा रस्ता मला सहनच होत नाही असं म्हणलं की बघा काय 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 त्याची इम्प्लिकेशन्स व्हायला लागतील. मला ज्या गोष्टी हव्या त्यांच्या बाबत वाट बघणं मला सहनच होत नाही. या त्रासदायक भावनांच्या पासून मला ताबडतोब मुक्ती हवी, त्या मला सहनच होत नाही. मला माझ्या कामामध्ये कोणतीही कसूर सहनच होत नाही. जी कामं अवघड वाटतात ती करणं मला सहनच होत नाही. जिथं मला टेन्शन येऊन मी अपसेट होईल अशी परिस्थिती मी सहनच नाही करू शकत. माझी उद्दिष्ट मी न गाठणं मी सहनच नाही करू शकत. किंवा मी ज्या वेळेला मूड मध्ये नसतो त्यावेळेला काम करणं मला सहनच होत नाही. मला जे हवं आहे त्याच्या आडवं कोणी आलं तर ते मला सहनच होत नाही. अशा पद्धतीनं त्या गोष्टीकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये मला हे सहनच होत नाही मी मिसळायला लागलो की माझं डोकं फिरायला छान उत्तम पद्धतीनं चालू होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या माझी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेकरता त्रास आत्ता घेणं हे मला सहनच होत नाही म्हणायचं. म्हणजे काय करेन मी, परीक्षेचा अभ्यास दिन सोडून काहीतरी टाइमपास करत बसेन आणि उद्या माझं परीक्षेमध्ये अपयश ठरलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला गोष्टींकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये हे जे मी सहनच होत नाही मिसळतो तर त्यावेळेला मी स्वतःचा छळ करून घ्यायला चालू करतो. प्रत्यक्षामध्ये सहनच होत नाही म्हणणं काय म्हणजे जीव जाणं, प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. प्रत्यक्षामध्ये ती कंडिशन त्रासदायक असते. हो, आपण त्याला आपल्याला स्वतःचा छळ करून घ्यायचा असेल तर म्हणायचं मला हे सहनच होत नाही. आणि त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट स्वतःची छळवणूक करण्याकरता करतात तर ते म्हणजे करतात लेबलिंग करायचं. लेबलिंग म्हणजे लेबल म्हणजे काय तर शिक्का, ठपका, एक काहीतरी सिंगल ग्लोबल रेटिंग, ज्याला आपण ठपका असं म्हणतो. म्हणजे उदाहरण सांगतो की आता उदाहरणामध्ये माझं आतापर्यंतच्या 15 मिनिटातलं लेक्चर तुम्हाला आवडलं नाही. तुमच्या समोर काय आहे तर माझा एक 15 मिनिटाची बडबड तुमच्या समोर आहे. तुम्ही म्हणणार चारुदत्त कुलकर्णी ना अतिशय बकवास माणूस आहे. प्रत्यक्षामध्ये काय होतं की एका वर्तनावरनं तुम्ही पूर्ण व्यक्तिमत्वावरती बकवास माणूस म्हणून शिक्का मारला. किंवा मैत्रिणीनं काहीतरी तुम्हाला न आवडत्या रंगाची साडी घातलेली, म्हणजे तुमच्या एक सखीनं तुमच्या ह्याच्यात, मैत्रीण नाही म्हणायचं, मैत्रिणीच्या बाबतीमध्ये आपण लेबलिंग जरासं कमी करतो. तुम्हाला न आवडणाऱ्या रंगाची साडी दिसली, कसला रंग घातलाय, बिंडो कसा आहे बघा. प्रत्यक्षामध्ये आपली ओळख सुद्धा नसते परंतु तिचा रंगाचा चॉईस बेकार आहे म्हणून ती बिंडोक आहे म्हणून आपण ठपकन शिक्का मारून रिकाम होतो. म्हणजे काय करतो तर आपल्या डोक्यामध्ये या गोष्टींच्याकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये आपण काय आपल्या दृष्टिकोनामध्ये मिसळायचं आहे तर लेबलिंग मिसळायचं. लेबलिंगचा अर्थ काय की आपण डोक्यामध्ये असा समज ठेवतो की एखाद्या व्यक्तीचं इसेन्स म्हणजे सार स्वरूपामध्ये सांगण्याकरता त्या व्यक्तीचा एक सर्वसमावेशक समग्र असा काहीतरी निर्देशांक आपल्याला काढता येतो, असं असं त्या लेबलिंगचं म्हणणं असतं. आणि त्या लेबलिंगचं म्हणणं पण असं असतं की त्या माणसाची लायकी बदलू शकणाऱ्या घटकांच्या वरती अवलंबून असते. बदलू शकणाऱ्या घटकांच्या वरती अवलंबून असते म्हणजे काय तर माझा परफॉर्मन्स बाद झाला, मी बाद माणूस आहे. माझ्याकडे गाडी छोटी आहे, मी छोटा माणूस आहे. माझ्याकडे फारसे पैसे नाही आहेत, मी बकवास माणूस आहे. मी ह्या माणसानं मला नाकारलं, मी कुणालाच न आवडण्याजोगा माणूस आहे. म्हणजे आपण हे कंडिशनली स्वतःला ऍक्सेप्ट करतो, कंडिशनली स्वतःकडे बघतो. म्हणजे अमुक अमुक गोष्टी माझ्याकडे असतील तर मी चांगला आणि अमुक अमुक गोष्टी माझ्याकडे नसतील तर मी बाद, अशा पद्धतीनं म्हणल्यासारखं असतं. म्हणजे काय लेबलिंग म्हणजे काय तर एखाद्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर शून्यावरती आउट झाला तर मी अख्खा माणूस नालायक आहे असं सचिन तेंडुलकरनं विचार करणं म्हणजे हे लेबलिंग. म्हणजे जसं लेबलिंग आपण स्वतःवरती करतो, छोट्या एखाद्या घटकांवरनं पूर्ण व्यक्तिमत्वावरती लेबल लावतो, तसं मी इतरांच्या वरती सुद्धा लेबल करत असतो. म्हणजे एखादीच्या साडीचा रंग आवडला नाही तर ती अख्खी बाई म्हणून बाद आहे म्हणून आपण शिक्का मारतो. तसंच आपण जगावरती पण लेबलिंग करत असतो.
तर हे लेबलिंग करणं आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये मिसळलं बघा. म्हणजे आता मला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये अपयश आलंय आणि त्याच्याकडे बघताना मी त्याच्यामध्ये लेबलिंग मिसळलं. म्हणजे मला 10वीच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये 100 पैकी 3 मार्क माझे गेले, म्हणजे मी अख्खा माणूस नालायक आहे असं म्हणलं सगळं. म्हणजे एखाद दुसऱ्या गोष्टीवरनं पूर्ण व्यक्तिमत्वाबद्दलचा एक सिंगल निष्कर्ष काढणं म्हणजे लेबलिंग. ते आपण आपल्या विचारांच्या मध्ये मिसळायला लागलो की स्वतःची छळवणूक व्हायला सुरुवात होते. मग आता ही छळवणूक करणारी 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. आपल्या आयुष्यामध्ये माणसं कमी जास्त पद्धतीनं वागतात. आयुष्यामधल्या घटना आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. पण ह्या घटनांच्याकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये आपण पावला पावलाला हे जर समजा मिसळत राहिलो तर मग कशी वाट आपली लागू शकते हे मी तुम्हाला सोदाहरण दाखवू शकतो. आता मी तुम्हाला इथून पुढे काय सांगणार आहे तर नैराश्य या भावनेबद्दल सांगणार आहे. टोकाची अनिवार्य चिंता कशी उत्पन्न होते, याच 4 गोष्टीतनं टोकाची अनिवार्य चिंता कशी उत्पन्न होते हे मी सांगणार आहे. अतिशय टोकाचा अपराधगंड कसा निर्माण होतो ते मी सांगणार आहे. अतिशय टोकाचा संताप कसा येतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय टोकाची लाज कशी वाटायला लागते या 4 गोष्टीतनं ते मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय टोकाचं स्वतःला हर्ट फिलिंग आपण असे म्हणतो ना, म्हणजे दुखापत, तू मला तुझ्याकडनं नव्हती मला ही अपेक्षा असं म्हणून मला दुखलं खूप, दुखापत होणं ही जी काय भावना आहे, हर्ट फिलिंग आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अजून 2 महत्वाच्या भावनांच्या बद्दल मी तुम्हाला आता पुढच्या काही उरलेल्या अवधीमध्ये सांगणार आहे. तर ती त्यातली एक भावना म्हणजे आपल्याला इतरांच्या बद्दल जी वाटते ईर्ष्या, हेवा वाटतो. त्या हेवा वाटतो ह्या 4 मिसळल्या गोष्टी की तो हेवा कसा फुगायला लागतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटची महत्वाची भावना आहे की आपल्याला जोडीदाराबद्दल जो संशय वाटतो, जो मत्सर वाटतो, तो या 4 गोष्टी मिसळल्या की तो कसा फुगायला लागतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथं या व्याख्यानाचा पूर्वार्ध संपलेला आहे. मी छोटासा ब्रेक घेतो आणि त्या फेसबुक पेजवरती काय चाललंय ते मी बघतो. ठीक आहे. आता इथं मला तरी काय फार हालचाल इथं कॉमेंट्स मध्ये काही दिसत नाहीये. तुम्ही समोर आहात आणि तुम्ही छान एन्जॉय करताय असं मीच गृहीत धरतो आणि मी माझ्या पुढच्या व्याख्यानाच्या उत्तरार्धाकडे वळतो. आपला एकंदरीत भावनांच्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असतो तर 2 पद्धतीच्या भावना असतात. एक असतात सकारात्मक आणि दुसऱ्या असतात नकारात्मक. सकारात्मक भावना चांगल्या, त्यामुळे त्या आयुष्यामध्ये हव्यात असं आपल्याला वाटत असतं. आणि नकारात्मक भावना वाईट, तर त्यामुळे त्या आयुष्यातनं हद्दपार करायला हव्यात असं आपल्याला वाटत असतं. पण मंडळी थोडंसं बारकाईनं बघितलं तर मला सांगा, अहंकार, अति आत्मविश्वास किंवा बेफिकिरी, बेदरकारी ह्या सगळ्या भावना अनुभवाच्या पातळीवरती एकदम सकारात्मक आहेत बघा. पण ह्या चांगल्या भावना आहेत का तर नाही आहेत. म्हणजे इथं ह्या अति सकारात्मक भावना आहेत. पण प्रसन्नता, आत्मविश्वास या ज्या काही भावना आहेत तर ह्या चांगल्या भावना आहेत, ह्या सकारात्मक भावना आहेत. म्हणजे सकारात्मक भावनांच्या मध्ये अति सकारात्मक आणि योग्य सकारात्मक असे 2 भाग पडतात. आणि नकारात्मक भावनांच्या मध्ये सुद्धा 2 भाग असतात. त्यातला आजचा आपला विषय म्हणजे रोगट नकारात्मक, म्हणजे स्वतःला छळणाऱ्या, आता मी मगाशी तुम्हाला ज्या 8 भावना सांगितल्या त्या, आणि हेल्दी निगेटिव्ह म्हणजे हेल्दी नकारात्मक म्हणजे निरोगी नकारात्मक. छोट्याशा उदाहरणातनं मी तुम्हाला फरक सांगतो की निरोगी नकारात्मक भावना आणि रोगट नकारात्मक म्हणजे छळणाऱ्या भावनांचा फरक मी तुम्हाला एका उदाहरणातनं सांगतो. की उदाहरण असं घेऊया आपण की उद्या आपली परीक्षा आहे, उद्या आपला पेपर आहे आणि आता आपल्याकडं अभ्यास आपल्याला करायचा आणि मला अनिवार्य चिंता सतावते. अरे बापरे, काय होणार, आठवलं नाही तर, आईने वेळेला सगळं जे काय केलेलं होतं ते मी ब्लँकच झालो तर, त्या एक्झामिनरचा मूडच चांगला नसला तर, अरे देवा कसं होणार माझं, ही म्हणते अनिवार्य चिंता. अनिवार्य चिंता मला आता अभ्यासाला मदत करेल का? बिलकुल नाही करणार. पण त्या अनिवार्य चिंतेच्या ठिकाणी मी ठेवली काळजी, उपयुक्त काळजी म्हणजे हेल्दी निगेटिव्ह भावना ठेवली. हे नाही नाही, आता मला हे उरलेले जे काय 14 तास आहेत त्या 14 तासांचा पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे. एक 5 तास झोपण्यामध्ये गेले, उरलेल्या 9 तासामध्ये एक 2 तास आवडण्यामुळे मध्ये गेले, 1 तास तिथं लवकर जाण्यामध्ये गेले. उरलेल्या कालावधीमध्ये होता होईल तेवढा मला आता अभ्यास करायला हवा. काही गोष्टी ऑप्शनला टाकतो, पण जे काय आता मटके तरी मारतो पण काहीतरी अभ्यास करतो. तर ही भावना बघा, तर ही भावना नकारात्मक नाही आहे का? तर ही भावना नकारात्मक आहे, परंतु ही भावना मला अभ्यासाला उद्युक्त करणारी नकारात्मक भावना आहे. म्हणून ही भावना
हेल्दी निगेटिव्ह इमोशन आहे. म्हणजे काळजी ही जी काय भावना आहे तर ही काळजी भावना ही हेल्दी निगेटिव्ह म्हणजे उपयुक्त निगेटिव्ह, उपयुक्त नकारात्मक, निरोगी नकारात्मक भावना आहे. त्याच वेळेला चिंता कशी आहे, अरे बापरे महाभयंकर घडलं तर आणि मला आठवलंच नाही तर वगैरे वगैरे. या सगळ्या छळणाऱ्या भावना कधी उत्पन्न होतात तर घटनेकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये आपण मगाशी सांगितलेल्या 4 गोष्टी मिसळल्या की या रोगट नकारात्मक स्वतःला छळणाऱ्या भावना उत्पन्न होतात. तुम्हाला जर समजा छळायचं असेल तर पावला पावलाला मिसळून स्वतःची वाट कशी लावून घेता येते हे मी पुढे तुमच्या आता पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. तर पहिली भावना आहे की चिंतेची भावना. मग आता समजा आपण असे पकडलं की घटना घडताना असं आपण बघितलं की तुमच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये कुठेतरी आता आपल्याला धोका अनुभवतोय आणि ज्याच्याकडे बघायच्या चष्म्यामध्ये आता ह्या 4 छळवणूक करणारे विचार आपण त्याच्यामध्ये मिसळायचे. म्हणजे काय काय होते बघा, त्याच्यात फॉर एक्झाम्पल कोरोना आलाय, महापुराच्या नोटीस आल्या, उद्या मंडळामध्ये मला निरोप समारंभाचं भाषण करायचं आहे किंवा मला एक कुकिंगचा क्लास सुरू करायचा आहे. तर ह्या गोष्टीकडे बघताना मी जर समजा चिंतायुक्त दृष्टिकोनात कसं बघू शकेन तर मी यातनं निष्कर्ष काढताना आता काहीतरी वाईट घडणार आहे असा निष्कर्ष काढला की लगेच मी हट्ट काय करायला लागतो. पहिली हट्ट कुठला असतो, डिमांडिंगनेस काय असतो तर इट मस्ट नॉट हॅपन, हे असं घडता कामा नये. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय मिसळतो की भयंकरीकरण मिसळतो. अरे बापरे असं घडलं तर किती वाट लागेल माझी. त्याच्यानंतर मी लेबलिंग मिसळतो. म्हणजे काय तर मी माझ्या स्वतःवरती त्याची वाट लावून घेतो. अरे बापरे तसं जर समजा घडलं तर कम्प्लीट माझी वाट लागेल आणि मी किती नालायक माणूस आहे हे सिद्ध होईल. आणि मग त्याच्यामध्ये काय मिसळायचं, अजून ती छळवणुकीची पाककृती अधिक छान रुचकर करण्याकरता काय करायचं, मला ते सहनच होणार नाही परत त्याच्यामध्ये मिसळायचं. बघा आता म्हणजे समथिंग बॅड माइट हॅपन, काहीतरी वाईट घडू शकतंय असा एक धोका मला उत्पन्न झालाय. मी हट्ट काय करायला लागलोय की हे घडताच कामा नये. आणि मग त्याच्यामध्ये मी अजून या 3 गोष्टी मिसळायला लागल्या की तसं जर समजा वाईट काहीतरी घडलं तर ते इतकं महाभयंकर असेल की ते मला सहनच होणार नाही आणि मी किती नालायक माणूस आहे, मी किती बेकार माणूस आहे असं हे सिद्ध होईल. आणि मग ह्यातनं जन्माला येते ती चिंता, अनिवार्य चिंता. चिंता कशी दिसते हो, तर एकदा चिंता माणसाला छळायला लागली की माणूस काय करतो तर तो धोका टाळायला बघतो. तो धोका कमी करण्याकरता काहीतरी अंधश्रद्धा गोष्टी करायला लागतो की बाबा अमुक अमुक देवा हे धोका टळू दे, मी तुला अमुक अमुक ते करीन, अमुक अमुक ते करीन. किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीमध्ये चिंता काय करते तर लक्ष घालायला लावते आणि तुम्हाला त्या धोक्यापासून ती विचलित हो म्हणून तुम्हाला ती चिंता सांगायला लागते. ही एक प्रकारची स्वतःची छळवणूकच चिंता चालू करते. किंवा त्या धोक्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ते सद्यस्थिती आत्ता काय आहे सारखं चेक करत असतात. पाणी कुठंपर्यंत आलंय, वरती गेलं, किती गेलं, कोरोनाचा आकडा काय आहे, कुठंपर्यंत आलाय, आता त्याची कंडिशन किती आहे, त्याचा पल्स किती आहे, त्याचा बीपी किती आहे, ऑक्सिजन टेम्परेचर किती आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, सारखं सतत चेक करत राहतात. आणि मनातल्या मध्ये आपण आशा करत राहता की तो गायब झालाय किंवा कमी झालाय असं चिंता करायला लागते. किंवा अजून काय करते तर इतरांच्याकडनं सतत धीर मागत राहते की तो धोका तर फारसा गंभीर राहिलेला नाहीये. चिंता आणखीन काय करायला लागते की इतरांचा जरा अतिरेकी जास्त सपोर्ट घ्यायला लागतात की जेणेकरून तो धोका उद्भवलाच तर तो हँडल करतील आणि तुम्हाला त्यातनं सोडवतील. किंवा तो धोका उद्भवला तर त्याला तोंड देण्यासाठी अति तयारी करून ठेवतात. इथं अति तयारी करणं हा प्रॉब्लेम असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाची ज्या वेळेला साथ येणार हे डिक्लेअर झालं तर त्यावेळेला पाश्चात्य देशांच्या मधल्या मॉल्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय संपलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडं टॉयलेट पेपर संपले. हे का संशय असतील, टॉयलेट पेपर काय संपायचं, आलाय कोरोना, येणारे ताप, तुम्हाला होणाऱ्या जोरात सर्दी, टॉयलेट पेपर संपायचं काय कारण आहे. तर इथं माणसं चिंतेपोटी अति तयारी करत होती आणि अति तयारी करायचं त्यांचा फंडा काय तर टॉयलेट पेपर गोळा करून ठेवायचे. तर त्यांच्याकडे पहिल्यांदा टॉयलेट पेपर पहिल्यांदा संपले. म्हणजे धोका उद्भवला तर चिंता अति तयारी करायला लागते आणि अति तयारी करणं हा इथं खरा प्रॉब्लेम. कारण कितीही तयारी केली तरी ती पुरेशी वाटत असते ना त्या चिंतेला. किंवा मग सगळं ठीक आहे असं म्हणून तुम्ही तुमच्या भावना शांत करता आणि त्या धोक्याचा काही विचार करत नाही. पण हे सुद्धा भयंकर रिस्की असतं. किंवा कित्येकदा चिंता काय करते, हे तू काय यू वोंट बी एबल टू कोप विथ इट, म्हणजे तू त्या धोक्याला सामोरं जायला सक्षम नाही आहेस, तू त्याच्यापेक्षा त्याला ते सामोरं जाऊ शकणार नाहीस म्हणून ते तुम्हाला खाली लेखायला लागते.
मग हे आपण त्याला धोक्याला सामोरं जाऊ शकतो हे सिद्ध करण्याकरता काय काय माणसं डेअर डेव्हिलपणा करायला चालू करतात. डेअर डेव्हिलपणा म्हणजे काय, तर आंधळं धाडस करायला चालू करतात. कितीतरी मंडळी लॉकडाऊन सांगितलंय ना, तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही होत नाही हे सिद्ध करायला मुद्दामून बाहेर फिरायला लागतात. आणि मग त्या याच्या मुद्दामून मागे फिरायच्या मागची सायकोलॉजी काय, तर मला त्या कोरोनाची भीती वाटते, इतकी भीती वाटते, इतकी भीती वाटते, तर मी ठरवतो की मी काहीतरी डेअर डेव्हिल, मी काहीतरी एकंदरीत अति धाडसाचं काम करतो आणि मी किती धाडशी आहे हे स्वतःला सिद्ध करतो म्हणायचं. आणि मग त्या कोरोनामध्ये रिस्क घेऊन परत त्याच्यामध्ये फिरायला चालू करायचं. तर हे सगळं करते, ही चिंता घडवून आणते. हे चार गोष्टी मिसळल्या तर हे सगळं त्याच्यामध्ये होतं. पण त्याच वेळेला काळजी कशी करते बघा, काळजी काय करते, तर अनावश्यक काय करू नका. म्हणजे सुरक्षित राहण्याकरता तुम्ही उपाय करा, त्या सुरक्षित राहण्याकरता जेवढं शक्य आहे तेवढं करा आणि बाकीचं सगळं द्या सोडून. हे लवचिक ऍटिट्यूड जो काय, फ्लेक्झिबल ऍटिट्यूड जो काय आहे, तर तो काळजी घेते. काहीतरी धोक्याचा सामना करण्याकरता विधायक करा असं काळजी सांगते. इतरांची मदत तुम्ही घेता, परंतु त्यांच्यावरती तुम्ही अवलंबून राहत नाही. तुम्ही त्या धोक्याला सामोरं जाण्याकरता अतिरेक न करता त्याला फक्त सज्ज राहता. अजून काय काय करते चिंता, तर धोका प्रत्यक्षात येण्याची शक्यता तुम्ही मनातल्या मनात शक्यता निश्चिततेमध्ये बदलता. म्हणजे काय, तर आता आपल्याला कोरोना व्हायची शक्यता आहे, फक्त शक्यता आहे. आपण काय म्हणतो, चिंता काय म्हणते की नाही नाही ती होणारच आहे महाभयंकरीकरण. आणि जर समजा झालं तर प्रत्यक्षामध्ये रिस्क किती आहे, त्याची मॉर्टॅलिटी किती आहे, तर ती हार्डली 2 to 3%. आणि इम्युनिटी चांगली असली तर ते आणखीन कमी. पण मी काय म्हणतो की मला कोरोना लागण होणारच आहे आणि मला कोरोनाची लागण झाल्या 2 दिवसामध्ये माझा खेळ संपणारच आहे. इथं काय करतोय मी, महाभयंकरीकरण करतो. मी सतत धोक्याचाच विचार करत राहतो. धोक्याला सामना करण्याकरता माझ्यामध्ये काही क्षमता, प्रत्येक माणसामध्ये त्या क्षमता असतात, पण त्या चिंता काय करते, तर ह्या सगळ्या क्षमतांना कमी लेखायला लावते. तुम्ही काय करता की प्रत्यक्ष काम सोडून कित्येकदा भलतच काहीतरी तिसरं त्याच्यामध्ये ते विचार करत बसता आणि जेणेकरून तो धोका तो आहे तो तसाच राहतो. किंवा कित्येकदा आपण काय करतो, तर त्या धोक्यापासून मानसिक दृष्टिकोनातून अलिप्त व्हायचं, मला काय फरकच पडत नाही, तो कधीतरी आपला आपणच निघून जाईल असा काहीतरी विचार करायचा मूर्खासारखा. किंवा तुम्ही असं स्वतःला सांगता की अरे नाही नाही तसं काय प्रत्यक्षामध्ये काय होणार नाही, कोरोना बिरोना काय सगळ्या त्या अफवा आहेत, तो आपण फक्त मनानच ते मी ते चिंता करायला लागलो. हे परत डेंजरस आहे बरं का, कारण तो कोरोना ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याकरता काळजीही घ्यायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, हे कोरोना बिरोना अफवा आहे तसलं काय नसते असं म्हणून मी स्वतःची फसवणूक करत राहतो. त्यामुळे असं करणं सुद्धा स्वतःला छळाला कारणीभूत छान पद्धतीने ठरू शकतं. मग त्याच वेळेला काळजी काय करते, तर तुम्ही धोका प्रत्यक्ष घडायच्या शक्यतेबाबत वास्तववादी विचार करते. धोक्याचा वास्तवाला न सोडता तुम्ही वास्तव सोडत नाही कधी काळजीच्या भरामध्ये. तुम्ही तुमच्या क्षमतांचा सुद्धा बरोबर व्यवस्थित आढावा घेता, तुमच्या मर्यादा काय, बलस्थान काय याचा तुम्ही व्यवस्थित अंदाज घेता. आणि धोक्याबाबत निष्फळ चिंता चघळत राहण्यापेक्षा नेमकं आता मला काय काय करता येईल याचा तुम्ही विचार करता आणि मग काय होईल त्या परिणामाला तोंड द्यायला तुम्ही सज्ज राहता. हे करते काळजी. पण त्याच्या उलट चिंता अतिशय छळवादी अशी ती चिंता. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भावना आहे की ती म्हणजे नैराश्याची. आता समोर जर समजा तुमच्यात एक घटना काय, तर तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीतरी तुमचं नुकसान झालं किंवा तुम्हाला कशामध्ये तरी अपयश आलं किंवा तुमचे काहीतरी काही कारणामुळे वाईट दशा आली किंवा विनाकारण बाका प्रसंग गुदरला, तर आता ह्या गोष्टींकडं बघायच्या दृष्टिकोनामध्ये आपण त्या सगळ्या या 4 गोष्टी मिसळायच्या. हट्ट मिसळायचा, हट्ट माझ्याकडनं, जगाकडनं आणि इतरांच्याकडनं. महाभयंकरीकरण घुसवायचं, लेबलिंग म्हणजे शिक्के घुसवायचे आणि मला हे सहनच होत नाही हे त्याच्यामध्ये मिसळायचं. म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीनं टोकाची निराश भावना चालू होते. त्या टोकाच्या निराश भावनेमध्ये परत 2 शेड्स असतात बरं का. म्हणजे एक असते ती शेड म्हणजे आत्मदोषाची सोय असते, म्हणजे मी फेल गेलो. म्हणजे इथं मी डिमांड काय असते, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये कधीतरी मला अपयश येतं हो, कधी माझा स्वयंपाक व्यवस्थित होत नाही, पण ह्याच्यामध्ये मी डिमांड मिसळायची की मी परफेक्टच असायला पाहिजे आणि कधीही माझं काही चुकताच कामा नये. असा जेव्हा माझा हट्ट असतो, तर त्यावेळेला मग मी निष्कर्ष काय करतो, इथं त्या अर्थी माझं चुकलंय, त्या अर्थी मी किती बाद कुक आहे, किती बाद माझा स्वयंपाक आहे. आणि नुसता स्वयंपाकच नाही, मी आई म्हणून सुद्धा किती बाद आहे, मी सून म्हणून किती बाद आहे, मी बायको म्हणून किती बाद आहे. असं करून ते स्वतःला ते इतक्या त्या स्वतःच्या आत्मदोषाच्या आहारी माणसं जातात आणि अतिशय उत्तम पद्धतीने छळून घेतात.
त्याच्यानंतर अजून एक डिप्रेशनची शेड असते, अजून एक नैराश्याची शेड असते, तर त्याला म्हणतात सेल्फ पिटी म्हणजे आत्मकरुणा. आत्मकरुणा काय असते की कित्येकदा आपली काही उद्दिष्ट असतात, या उद्दिष्टांच्या पर्यंत कधी कधी आपल्याला काही कारणांच्या मुळे आता सध्या तूर्त तरी पोचता आलेलं नसतं. मग आता ह्या वस्तुस्थितीकडे बघताना मी त्याच्यामध्ये एक डिमांड मिसळतो बरं का, की मला जे हवं ते मी मिळवलंच पाहिजे, आणि ते जर समजा मी मिळवलं नाही तर मग मी किती नालायक माणूस आहे हे सिद्ध होईल, आणि मला जे हवं ते मी न मिळवणं हे इतकं महाभयंकर असतं की ते मला सहनच होत नाही. बघा, मग यातनं निर्माण होते ही आत्मकरुणा. एक असतो आत्मदोष आणि तिसरा असतो, दुसरी असते ती आत्मकरुणा. मग हे टोकाचं नैराश्य आलं की माणसं कसं कसं वागायला लागतात बघा. याच्यामध्ये डिप्रेशनच्या भरामध्ये, नैराश्याच्या भरामध्ये माणसं अनावश्यकरित्या इतरांच्या वरती अवलंबून राहायला लागतात. सारखं सारखं इतरांच्या समोर स्वतःच्या नशिबाचं रणगाण गायला चालू करायचं. आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांच्या सारखं आजूबाजूचं आपलं जे घरचं किंवा आजूबाजूचं जे काय वातावरण आहे, तर ते सगळं आपल्या डोक्यातल्या भावना रिफ्लेक्ट करत असतं. तर ते सगळं वातावरण असं एकदम डिप्रेसिंग करून टाकायचं. किंवा कित्येकदा स्वतःची निराशा कमी करण्याकरता माणसं आत्मघातक पर्याय वापरायला लागतात. म्हणजे काय, तर काहीतरी डोक्याला त्रास झाला, डोक्याला टेन्शन आलं, उदास वाटायला लागलं, तर ओव्हर इटिंग करायचं, बकाबका खायचं, शुगर खायची, बिस्किटं खायची, कपाटातनं शोधून शोधून खायचं. माहितीये आपल्याला आपण डायटिंग करतोय, पण तरी सुद्धा ते डिप्रेशन हँडल नाही करता आलं, नैराश्य नाही हँडल करता आलं की खाल्लं बकाबका. म्हणजे इथं माणसं आत्मघातक वागायला लागतात. किंवा नुकसान किंवा जे काय अपयश आलं त्यातल्या फक्त निगेटिव्ह बाजूच बघत राहायच्या. त्याच्यानंतर हे एक निगेटिव्ह गोष्ट बघता बघता भूतकाळामध्ये आलेल्या निगेटिव्ह गोष्टी, भूतकाळामध्ये आलेली अपयश, भूतकाळामध्ये आलेल्या अडचणी, हे सगळं त्याच्यामध्ये मिसळायला लागतं हे नैराश्य. आपण आता ह्यातनं बाहेर पडण्याकरता काहीच करू शकत नाही, असा एक हेल्पलेसनेस, म्हणजे आपण स्वतः मदत आता करू नाही शकत, असा एक सूर या निराशा लावायला लागते. भविष्याबद्दल फक्त दुःख आणि अंधार तुम्हाला दिसायला लागतो. इतरांच्यावरती आपण पूर्णतः अवलंबून तरी राहायला लागतो, किंवा इतरांच्यापासून पूर्णतः तुटायला लागतो, अलिप्त राहायला लागतो. जग हे कसं अनजस्ट आणि अनफेअर आहे, अन्याय आणि नालायकपणानं भरलेलं आहे असं म्हणून आपण जगाबद्दल प्रचंड कडवट होऊन जातो. आणि झालेल्या त्रासाबद्दल आपण परत परत तोच विचार रवंथ करत राहतो. ही सगळी छळवणूक या चार गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पडत असतात. या चार गोष्टी काढल्या तर मग काय निर्माण होते, कुठली भावना येते, तर चिंतेला उपयुक्त भावना कशी काळजीची, तशी नैराश्याला उपयुक्त भावना असते हळहळीची. याला आपण म्हणू केला निरोगी सॅडनेस, निरोगी नैराश्य. तर हळहळ कशी असते की शोकाकुलतेचा कालावधी संपला की नुकसान भरून काढण्याकरता प्रयत्न करायला लागते, पण नैराश्य संपलंय सगळं, द फिनिश, एव्हरीथिंग इज फिनिश्ड असं नैराश्य म्हणतं. हळहळ काय करते, जरी मनामध्ये उदासपणाची थोडीफार भावना असली तरी आजूबाजूचं वातावरण तुम्ही प्रसन्न ठेवता. झालेल्या नुकसानीबद्दल, अपयशाबद्दल, अनावश्यक किंवा झालेल्या त्रासाबद्दल तुम्ही अनावश्यक किरकिरा सूर लावून बसत नाही. झालेल्या गोष्टीबद्दल, नुकसानीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह पण बघता, निगेटिव्ह पण बघता. तुम्ही असा विचार करता की बघूया आता लोकांची मदत मिळाली तर मिळाली, पण ऍटलिस्ट मी तरी स्वतः माझी मदत करू शकतो, अशा अँगलनं ती हळहळ त्या अपयशाकडे बघते. आणि आणखीन महत्वाची गोष्ट इथं करत असते हळहळ, ती म्हणजे भविष्याकडे आशेनं बघू शकते. नैराश्य भविष्य संपूर्ण काळकुट्ट अशा अँगलनं बघत असते. आणि इथं अजून एक गोष्ट माणसं स्वतःला छळून घेण्याकरता उत्तम पद्धतीनं करू शकतात. म्हणजे चिंता वाटायला लागली, नैराश्य वाटायला लागलं की ह्या निगेटिव्ह भावना अशा कशा माझ्यामध्ये उत्पन्न झाल्या असं म्हणून परत कडक लक्ष्मीसारखं स्वतःला परत धोपटून घेणारी माणसं असतात. म्हणजे एक तर मूळ चिंता त्रास देतेच, मूळ नैराश्य त्रास देतेच, परंतु असा कसा मी त्रास करून घेतो, असा कसा मी लेचापेचा आहे असं म्हणून परत ती माणसं, ही कुठली डिमांड आहे, तर मी परफेक्ट असायला पाहिजे ही डिमांड आहे, मी नेहमी भारीच असायला पाहिजे अशी डिमांड आहे. मग इथे चिंता नैराश्य आलं की मग ही माणसं परत तो डबल त्रास उत्तम पद्धतीनं करून घ्यायला लागतात. याला म्हणतात प्रॉब्लेम अबाउट प्रॉब्लेम, म्हणजे स्वतःच स्वतःला कडक लक्ष्मीसारखे फटके मारून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भावना असते तर ती असते खंत. खंत आणि खंतेची जोडीदारीण असते ती पश्चाताप.
घटना अशी घडते की आपण कधीतरी आपले काहीतरी प्रत्येकाचा आयुष्य जगताना एक मॉरल कोड असतो. मॉरल कोडला आपण मराठीत काय म्हणू की एक नैतिकता, नैतिक संहिता असा आपण शब्द करू दिला. एका विशिष्ट नैतिक संहिता डोक्यामध्ये घेऊन मी एकंदरीत जगामध्ये वागत असतो. मग ही नैतिक संहिता मी कधी कधी माझ्याकडनं ब्रेक करतो. नैतिक संहिता म्हणजे काय, फार बोजड शब्द झाला की मी काय करावं, काय करू नये, कसं वागावं, कसं वागू नये, ह्याचे नीती नियम, ह्याचे माझे माझे काहीतरी ठोकताळे, माझे माझे काहीतरी नियम ठरलेले असतात. त्याला आपण नैतिक संहिता, संहिता म्हणजे सगळे जे आपले नियम, ज्या आज्ञा, जे एकाखाली एक करून त्याची लिस्ट केली तर त्याला आपण संहिता असं म्हणतो. तर ती नैतिक संहिता आपण ब्रेक केली असं आपण समजू. किंवा कित्येकदा असं होतंय की आपण चांगलं काम करतो परंतु आपल्या स्टँडर्ड पर्यंत पोहोचायला आपण कमी पडतो. म्हणजे आपल्या नजरेतल्या नैतिक नियमांपर्यंत पोहोचायला आपण अपुरे पडलेत असं आपल्याला वाटतं. किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्याच्या भावना दुखावल्या आहेत. बघा, म्हणजे नैतिक संहिता ब्रेक केली आहे किंवा मी माझे नैतिक जे स्टँडर्ड आहे तिथपर्यंत पोहोचायला काहीतरी कमी पडलं असं माझ्या लक्षात आलंय. किंवा कोणाच्या तरी भावना दुखावल्यात असं मी ज्या वेळेला घटना घडते तर त्याकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये परत ह्या चार गोष्टी मिसळायच्या. मग काय, मग पहिली डिमांड काय म्हणते की आय मस्ट ऑलवेज लिव्ह बाय माय मॉरल कोड. म्हणजे मी माझी नैतिक संहिता सदा सर्व काळ परफेक्ट पाळलीच पाहिजे. प्रत्यक्षामध्ये आता झाले ब्रेक. मग मी काय म्हणतो, तर मी ती संहिता ब्रेक केल्यामुळं मी टोकाचा निंदनीय माणूस आहे. निंदनीय म्हणजे काय, निंदा करायच्या लायकीचा, छिथू करायच्या लायकीचा मी माणूस आहे. कारण मी ती माझी संहिता ब्रेक केली आणि हे जे काय मी वागलो ते इतकं महाभयंकर आहे आणि ते इतकं मला त्याला जर प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, तितका मला त्याचा त्रास करून घेतला पाहिजे असं म्हणून तो सेल्फ ब्लेमच्या आहारी माणूस जायला लागतो अतिशय उत्तम पद्धतीने. कशामुळं, तर नैतिक संहिता ब्रेक केली असं ज्यावेळेला मला वाटतं तर त्याकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये मी ह्या चार गोष्टी मिसळतो. हट्ट मिसळतो, त्याच्यानंतर भयंकरीकरण मिसळतो, लेबलिंग मिसळतो आणि मला हे सहनच होत नाही मिसळतो आणि स्वतःची उत्तम पद्धतीनं मी खंत या भावनेच्या आहारी जातो. मग मी काय काय करायला लागतो, अपराधगंडाच्या रोगट वेदनेपासनं मी काहीतरी करून आत्मघातक पद्धतीनं पळ काढायला लागतो. म्हणजे तो जो काय गिल्ट आहे, ज्याला आपण अपराध भावना म्हणतो, इतका तो बोचरा असतो की ती बोच कमी करण्याकरता माणसं दारू प्यायला लागतात. किंवा ज्याला आपल्याला असं वाटतं की त्याला माझ्याकडनं दुखावलं गेलं तर त्याच्याकडनं आपण क्षमेची, अपराध गंड असेल तर क्षमेची भीक मागायला लागतो. बघा, क्षमा मागणं वेगळं आणि क्षमेची भीक मागणं वेगळं. आपल्याला ते इतकं लागलेलं आहे की माझ्यामुळे तो दुखला तर मी क्षमेची भीक मागायला लागतो. परत असं पाप कधीही करायचं नाही अशी अवास्तव शपथ येतात. अवास्तव एवढ्या करता कारण आपण माणूस आहे म्हणल्यानंतर चुकू शकतो. म्हणून हे आपण आता परत असं वागायचंच नाही अशी आपण एक कठोर शपथ घेतो. कठोर शपथ जेवढी कठोर तेवढं पुढं त्याचं दुःख ठरलेलं. किंवा तुम्ही स्वतःला काहीतरी इजा करून घेता किंवा स्वतःला यू डिप्राइव्ह युअर सेल्फ फ्रॉम द प्लेजर्स ऑफ लाईफ. म्हणजे स्वतःला आनंदांच्या बसनं तुम्ही पारखं ठेवायला लागता. किंवा चुकलेल्या गोष्टीची जबाबदारी घेताना नाही हो असं करून तुम्ही काहीतरी करून त्यातनं बचाव करून स्वतःला त्यातनं सुटायचा प्रयत्न करता. इतरांनी तुम्हाला माफ केलेलं असतं तरी सुद्धा तुम्ही स्वतःला माफ करत नाही आणि स्वतःला भयंकर फटके तुम्ही मारत राहता. आपण नक्की पाप केलेलं आहे असं निष्कर्ष काढता. जरुरीपेक्षा जास्तच चुकीची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेता किंवा इतरांच्या डोक्यावरती जरुरीपेक्षा फारच कमी जबाबदारी इतरांच्या माथे ठेवता आणि ज्यांना काही दुःख हलकं झालं असतं अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करता. तुमचं वागणं फक्त अपराधी भावनेनंच पावता, न की संपूर्ण गोष्टीचा विचार करता. आणि आता आपल्यावरती समोरचा माणूस नक्की सूड उगवणार अशा पद्धतीनं हा अपराधखंड विचार करायला लागतो. पण अपराधाची भावना जी काय आहे, उपयुक्त भावना, उपयुक्त नकारात्मक भावना कुठली आहे तर ती पश्चातापाची. पश्चाताप कसा वागतो, तर पश्चाताप म्हणतो की आपली चूक झाली आहे समजल्यानंतर त्यातनं उत्पन्न होणाऱ्या वेदनेला तुम्ही फेस करता, सामोरं जाता. तुम्ही माफी मागता
पण माफीची भीक मागत नाही. म्हणजे आता जर समजा माझं लेक्चर तुम्हाला आवडलं नाही आणि मी अपराधगंडाच्या आहारी गेलो तर मी इतक्यांदा सॉरी म्हणेन जागृती महिला मंचाचे, अरे बाबा सॉरी सॉरी सॉरी, चुकलं चुकलं चुकलं. पण तेच जर समजा माझं चुकलं असं माझ्या लक्षात आलं आणि माझ्यामुळे तुम्हाला बोर झालं असं माझ्या लक्षात आलं, तर मी एक सॉरी बुवा माझं चुकलं, आता मी पुढच्या वेळेला जर समजा असा माझ्यावरती प्रसंग आला तर मी माझ्यामध्ये सुधारणा करतो. हा पश्चात्तापाची भावना मला पुढे सरकायला उपयुक्त असते, ना की अपराधाची भावना. म्हणजे आपलं काय चुकलं हे समजून घेतो, शिक्षा घेऊन झालेल्या पापाचं प्रायश्चित घेतो, योग्य त्या सुधारणा करतो, स्वतःच्या चुकीसाठी सबबी सांगत नाही. समोरच्यानं तुम्ही जर समजा मला माफ केलं तर मी ती माफी मी स्वीकारतो. हा मला या पश्चात्तापाचा पुढे सरकण्याकरता फायदा होतो. म्हणजे पश्चात्ताप ही निरोगी नकारात्मक भावना आहे, ना की अपराध जी अतिशय रोगट नकारात्मक भावना आहे. पश्चाताप पुढे काय करतो की आपल्या हातनं खरोखर पाप झालंय की नाही हे बघताना सारासार विवेक करतो. जेवढं योग्य आहे तेवढीच फक्त मी माझ्यावरती जबाबदारी घेतो आणि घडलेल्या गोष्टीचा संपूर्ण सगळा संदर्भ लक्षात घेऊन मी माझ्या वागण्याचा मी विचार करतो. हे झालं पश्चाताप. अजून जर समजा आपल्याला छळायचं असेल ना, तर मला कसा गिल्ट वाटतो, असा कसा मी चुकलो असं म्हणून ते गिल्ट, मला गिल्ट वाटतो ह्याच्याबद्दल सुद्धा माणसं स्वतःला गिल्टी समजतात. हे प्रॉब्लेम अबाउट प्रॉब्लेम, म्हणजे मला असं वाटतं ह्याच्याबद्दल आणखीन माणसं डबल त्रास करून घेतात. हे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही स्वतःला छान पद्धतीनं छळू शकता. याच्यामध्ये काय आपण लक्षात ठेवायचं, या अपराधगंडाला सामोरं जाताना काय लक्षात ठेवायचं, तर नेहमी मी ठेवताना जगामध्ये वावरत असताना स्वतःची निरोगी पद्धतीनं काळजी घ्यायला लागते. निरोगी पद्धतीनं म्हणजे काय, तर आधी मी आणि माझ्या नंतर माझ्या लगत बाकीचे सगळे. खूपदा काय होतं की हे मॉरल कंडक्ट किंवा नैतिक संहितावाले काय म्हणतात, ते स्वतःबद्दल भयंकर हार्श असतात, स्वतःबद्दल भयंकर कडक असतात. नाही तो चुकला तर चुकू दे, त्याला चुकायची मुभा आहे, पण मी नाही चुकता कामा, असं त्याने स्वतःकडनंच ते मॉरल बिहेवियरचं, नैतिक बिहेवियरचं एवढं जबरदस्त त्यांचं म्हणणं असतं की मग ते स्वतःला कडक लक्ष्मीसारखे स्वतःला फटके मारून घ्यायला लागतात. त्याच्यानंतर हा अपराधगंड सारखा सारखा येत असेल तर अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते की फार महत्वाची गोष्ट आहे बरं का, की आपण इतरांच्या भावना दुखावत नाही हे लक्षात घ्या. आपल्या हातामध्ये आपण काय, आता अर्थात हे आपण न्यायानं वागतो असं पण लक्षात, आपलं गृहीत धरून आपण मुद्दामूनच जर समजा अजून कुणाला डिवचायला लागलो तर दॅट इज रॉंग. आपण मुद्दामून कधी चुकीचं वागायला जात नाही. लोक काय करतात, वागतात व्यवस्थित आणि त्याला जर समजा दुखावलं गेलं तर त्या दुखावल्याची जबाबदारी स्वतःवरती घेतात. तर मंडळी तसं करू नका. माझ्या हातामध्ये काय असतं, मी फक्त इतरांशी कसा वागतो याचीच फक्त जबाबदारी माझी. माझ्या वागण्याचा त्यानं काय अर्थ काढला ही त्याची जबाबदारी. म्हणजे या अर्थानं आपण इतरांच्या भावना दुखावत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळं उद्या जर समजा तुम्हाला कोणी म्हणलं की तू मला दुखावलंस तर डायरेक्ट त्याला म्हणू नका की तुझ्या भावनांची जबाबदारी तुझ्यावरती. तर त्याला सुरुवातीला म्हणतात, पण प्रत्यक्षात तुम्ही ठक्का ठेवा डोक्यामध्ये की तुम्ही त्याला जबाबदार नसतात, तुमच्या वागण्याचा त्यानं चुकीचा अर्थ काढलेला असतो. तर त्यामुळे त्याच्याशी बोलायची पण ट्रिक असते. तर त्यांच्याशी बोलताना कसं बोलायचं, नाही तुझ्या भावनांची जबाबदारी तुझ्यावरती असं म्हणून चालत नाही. दुखावलंय सॉरी, पण माझं असं 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 म्हणणं होतं, तुला दुखलं असेल तर सॉरी बाबा. इथं मी तिथं क्षमेची याचना करत नाही. हे आपण डोक्यामध्ये ठेवलं तर खूप लोक सारखे अपराधी भावनानंच वागतात. माझ्यामुळे तुला त्रास होईल का, माझ्यामुळे ह्याला त्रास होईल का, त्याला कसं हे म्हणू, त्याला नाही कसं म्हणू, यातनं तो भयंकर अपराधगंड लोकांच्या मध्ये जन्माला येत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्यामुळे इतरांच्या भावना आपण कधी दुखावत नसतो. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भावना आहे संताप, आणि संतापाची उपयुक्त नकारात्मक भावना आहे चिडचिड. आता याच्यामध्ये काय घटना काय घडते, काहीतरी अडचण येते, तुमच्या उद्दिष्टपूर्तीच्या कामामध्ये कधीतरी काहीतरी अडथळा निर्माण होतो, तुमचा वैयक्तिक नियम कोणतरी कधीतरी मोडतं, तुम्ही स्वतःचा कधीतरी वैयक्तिक नियम मोडता, कोणीतरी तुमचा अनादर करतं, कधीतरी तुमच्या आत्मसन्मानाला कधीतरी कोणीतरी धोका उत्पन्न करतं. मग अशा वेळेला तुम्ही तो डिमांडिंगनेस त्याच्यामध्ये जर समजा मिसळला, म्हणजे काय, तर इतरांनी माझ्याशी न्यायानं वागायला पाहिजे अशा अँगलनं आपण इतरांशी बोलत असतो. पण ह्याच्यामध्ये जर समजा मी तो मिसळला तर मी कसं म्हणतो की त्यांनी मला जसं हवं, म्हणजे मला जसं हवं म्हणजे माझ्या डोक्यातली जी न्यायाची कल्पना आहे तशी बरं का, तर तसंच वागलं पाहिजे. आणि जर समजा त्यांनी तसं वागलं नाही तर ते अतिशय नालायक माणसं, चापकानं फोडून काढायच्या लायकीची माणसं, फुल्या माणसं,
कडेलोट करायच्या लायकीची माणसं. बघा, ह्या 4 गोष्टी मिसळल्या आणि त्यानं चूक केली असं लक्षात आलं या, तर मग केवढा भयंकर संताप याला चालू होतो. आता संताप काय काय करतो सांगतो तुम्हाला, की समोरच्या व्यक्तीच्या वरती शाब्दिक किंवा शारीरिक हल्ला चढवतो. कधी कधी समोरच्या माणसावरती छुप्या पद्धतीनं रुसून किंवा असहकार करून किंवा अबोला पकडून आपण हल्ला चढवतो. तुमचा राग इतर व्यक्ती, प्राणी, वस्तू याच्यावरती काढायला तुम्ही चालू करता. मला माहिती आहे, आपण जर समजा लाईव्ह असतो तर ही स्लाइड आल्यानंतर तुम्ही सगळ्यांच्या मध्ये तुम्ही हसला असता, एकमेकांच्याकडे बघून हसला असता. पण आता हे व्याख्यात्याला मिळणारं जे काही सुख आहे की आपलं बरं चाललंय व्याख्यान, हे सुख जे काही तर ते आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला मिळत नाही. पण तुम्ही हसत असाल आणि हे तुम्हाला भिडत असेल, हे माझं मीच गृहीत धरून टाकतो. किंवा आणखीन काय करतो संताप, तर तुम्ही आदळ आपट करत निघून जाता. समोरच्या विरोधामध्ये काहीतरी मोर्चे बांधणी करता किंवा इतरांना आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न करता. समोरचा मुद्दामूनच तसा वागला असं तुम्ही म्हणायला लागता. समोरच्या वागण्यामध्ये काहीतरी छुपा हेतू असणार आहे, वाईट हेतू असणार आहे असा तुम्ही निष्कर्ष काढता. तुमचं नक्की बरोबर आहे आणि समोरच्याचं नक्की चुकलेलं आहे असा तुम्ही विचार करायला लागता. इतरांच्या भूमिकेतनं विचार करणं तुम्हाला शक्यच होत नाही. सूड घ्यायचं तुम्ही नियोजन करायला लागता. इतरांच्या अन्यायकारक वागण्याचा तुम्ही सारखा सारखा विचार करत राहता आणि मनातल्या मनात त्याला कसं उत्तर द्यायचं, आपण त्यावेळेला कसं वागायला हवं होतं याचे मनातल्या मनात इमले बांधत राहता. हे सगळी छळवणूक ह्या 4 गोष्टी मिसळल्या किती संताप करायला चालू करतो. मग त्याच वेळेला चिडचिड कशी करते, तर समोरच्याशी ठामपणे वागते. समोरच्यांना आपलं वागणं बदलावं असा तुम्ही हट्ट न करता विनंती करता, मात्र ठामपणे नम्रपणे पाठीतनं फार न वागता मात्र हात जोडून की बाबा तुझं हे वागणं मला पसंत नाही, वागणं थांबव. पण संताप काय म्हणतो, नालायक माणसा असं तो संताप म्हणतो. आणि चिडचिड काय म्हणते की तुझं हे वागणं मला पसंत नाही. चिडचिड काय म्हणते की जे काही नुकसान झालेलं आहे, अपयश आलेलं आहे, तुमच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दलच्या भावना तुम्ही जवळच्या लोकांच्याकडे तक्रारीचा सूर न लावता व्यक्त करता. नावडती परिस्थिती आक्रस्ताळेपणे न करता आधी सोडवायचा प्रयत्न करता आणि नाही शक्य झालं तर शांतपणे तिथनं तुम्ही बाजूला होऊ शकता. तुम्ही जर समजा फक्त चिडचिड या ट्रॅकवरती असाल तर तुम्ही असाही विचार करता चिडचिड या ट्रॅकवरती की समोरचा कदाचित मुद्दामून तसं वागला असेल, किंवा त्याच वेळेला तुम्ही असंही लक्षात घेता की हे असं असेलच असं काही नाही. बरं, संशयाचा फायदा चिडचिड समोरच्या माणसाला देते. तुम्ही समोरच्याच्या भूमिकेतनं त्याच्या वागण्याचा विचार करू शकता. सुडाची भावना इथं चिडचिडीच्या ट्रॅकवरती फक्त तरळून जाते, ती घोळत राहत नाही. आपण कदाचित बरोबर असो, कदाचित चुकीचं असेल, पण समोरचा कदाचित चुकीचा असेल, कदाचित तो बरोबर असेल, असा सारासार विवेक तुम्ही या चिडचिड या ट्रॅकवरती ठेवता. बघा मंडळी, ह्या 4 गोष्टी मिसळल्या की भावना कशा लगेच बदलतात. आपल्याला उपयुक्त कुठल्या भावना आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यातली माणूस जर समजा एखादा चुकला तर त्याला कडेलोट केली, आपण कडेलोट करायला आलो प्रत्येक माणसाचा, तर आपल्या आयुष्यामध्ये माणसं शिल्लक राहतील का? तर त्यामुळं माणसाच्या चुकीबद्दल बोलावं, ना की अख्खा माणूस चुकीचा आहे म्हणून त्याचा कडेलोट करावा. पण स्वतःला छळणारी माणसं इतरांच्या वरती अतिशय उत्तम पद्धतीनं लेवल करतात आणि स्वतःच चरफडत त्या संतापाच्या आगीमध्ये स्वतःलाच, त्या धगीमध्ये स्वतःच होरपळत राहतात. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भावना आहे ती आहे लाजेची भावना. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो शेम. आणि शेम जर समजा टोकाची नकारात्मक, स्वतःची छळणारी नकारात्मक भावना असेल तर त्याचीच निरोगी नकारात्मक भावना आहे ती म्हणजे डिसअपॉइंटमेंटची, किंवा त्याला आपण म्हणू हिरमोडीची भावना. हिरमोड ही लाज आणि हिरमोड अशी ती जोडी असते. आता फॉर एक्झाम्पल अशी घटना घडते की तुमच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह काहीतरी बाहेर पडतं, म्हणजे तुमच्या काहीतरी वागण्या बघण्यात तुमच्यातली कुठली तरी एखादी निगेटिव्ह गोष्ट 4 लोकांच्या मध्ये बाहेर पडते, किंवा तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये चुकीचं वागलं हे लक्षात येतं, किंवा इतर लोक तुम्हाला कमी लेखायला लागलेत किंवा टाळतायत किंवा ते तसं करायला लागलेत असं तुम्हाला वाटायला लागतं. आता या दृष्टिकोनामध्ये या 4 गोष्टी परत मिसळायच्या. मग आपण काय म्हणतो की तो जो काय ग्रुप विचार करतो तर ते ग्रुप बरोबर विचार करतो. मी इतरांचा जो काय मॉरल कोड आहे, म्हणजे इतरांची जी काही नैतिक संहिता आहे तर ती मी कधी मोडताच कामा नये होती. आणि ती ज्या अर्थी मी मोडलेलं आहे, ज्या अर्थी मी लज्जास्पद वागणं केलेलं आहे, त्या अर्थी मी अतिशय नालायक माणूस आहे आणि हे भयंकर माझ्या हातनं घडलेलं आहे
आणि ते परत मला ते सहनच होत नाही. आता ह्यातनं निर्माण काय होते, आणि मी आय एम नो गुड, मी अतिशय नालायक माणूस आहे, अशी ही भयंकर टोकाच्या लाजेची भावना ही उत्पन्न होते. मग लाजेची भावना उत्पन्न झाली की आपण काय करायला लागतो, तर इतरांच्या नजरेपासून स्वतःला लपवायला लागतो, इतरांपासून स्वतःला अलिप्त ठेवायला लागतो, किंवा ज्यांच्या समोर तुम्हाला लाज वाटते किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला लाज आली असं वाटतं त्यांच्यावरतीच तुम्ही उलटा हल्ला चढवायला लागता. धोक्यात आलेला तुमचा आत्मसन्मान तुम्ही चुकीच्या पद्धतीने डिफेंड करत राहता. तुम्हाला परत बोलवायचे प्रयत्न, म्हणजे जरी समजा आपल्या हातनं चूक झाली तरी माणसं आपल्याला परत परत बोलवत असतात, ते परत परत हात मैत्रीचा पुढे करत असतात. मग इथं आपल्याला लाज वाटत असेल तर आपण काय करतो, तर ते मैत्रीचे हात, मदतीचे हात आपण स्वीकारत नाही, कारण मलाच माझ्याबद्दल भयंकर लाज वाटत असते. त्याच वेळेला हिरमोड कसा करतो, तर तो पहिल्यासारखा पूर्वीसारखा परत लोकांच्या मध्ये मिसळायला चालू करतो. तुम्हाला परत बोलवायच्या लोकांच्या प्रयत्नांना हिरमोड सकारात्मक प्रतिसाद देतो. हिरमोड स्वतःच्या चुकीबद्दल थोडासा कनवाळू स्टान्स घेतो, स्वतःबद्दल कनवाळू राहतो, आणि तुम्ही स्वतःला स्वीकारता, त्या झालेल्या चूक होऊन सुद्धा तुम्ही स्वतःला कनवाळू पद्धतीने स्वीकारता. दुसरी महत्वाची गोष्ट काय करता, तर तुम्ही झालेल्या गोष्टीबद्दल लोकांना किती इंटरेस्ट असेल किंवा लोकांच्या किती लक्षात येईल याचा तुम्ही वास्तववादी विचार करता. पण लाज काय म्हणते, की माझं जे काय चुकलंय ना, लोकांना अजिबात दुसरं काय काम नाही, लोक त्याच्याबद्दलच बोलत बसतात आणि मी त्यांना दिसलो की लोकांना तेच आठवतं, असं लाज म्हणते. पण हिरवड तो वास्तववादी विचार करतो. इथं मंडळी तुमच्या लक्षात येईल की या 4 गोष्टी आपण जर समजा आपलं मॉरल कोड जर समजा ब्रेक केलं, नैतिक संहिता ब्रेक केली, तर कशा या लाजेच्या आहारी जातो. इथं आपल्याला आणखीन काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे असतात, की स्वतःकडनं ज्या अतिउच्च अपेक्षा आपण ठेवलेल्या असतात त्याच्याबद्दल योग्य वास्तववादी भूमिका ठेवावी, आणि ताठ मानेनं हो बाबा माझं वागायला चुकलं, निर्लज्ज व्हा असं मी म्हणत नाही. शिरमोड ओके ठीक आहे, मी आय एम सॉरी फॉर दॅट माय बिहेवियर असं आपण म्हणावं, परंतु मी अख्खा माणूस नालायक नाही, अख्खा माणूस निंदनीय नाही, असा पहिल्यांदा तुमचा स्वतःचा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन पाहिजे. तुम्हीच जर समजा मी जर चुकीचं वागलो असं जर समजा स्वतःला, आणि मी चुकीचा माणूस आहे असं म्हणत राहिला, तर मग ऑब्व्हियसली तुम्हाला लाज वाटायला लागते, तुम्ही माणसांच्या पासून लांब जायला लागता. परत लाज ही भावना ही तशी त्रासदायक भावना आहे, स्वतःला छळणारी भावना आहे. त्याच्या पुढची भावना आहे, आता शेवटच्या काही भावनांच्याकडे आपण येतोय. तर शेवटच्या 3 भावना राहिलेल्या आहेत. एक म्हणजे हर्ट, म्हणजे दुखापतीची भावना आहे, त्याच्यानंतरची आहे ती हेवा ही भावना आहे, आणि शेवटची भावना आहे ती मत्सराची भावना आहे. आता हर्ट म्हणजे काय, तर दुखावले गेल्याची भावना. तर हर्टला जर समजा आपण दुखापतीची भावना असं आपण त्याचं मराठीत भाषांतर केलं, तर सॉरो असं त्याची जी निरोगी नकारात्मक भावना आहे, तर ती म्हणजे खेदाची भावना. म्हणजे दुखापतीची भावना ही छळणारी एकदम टोकाची भावना, आणि खेदाची भावना ही निरोगी नकारात्मक भावना. तर या दोघांच्या मध्ये कसा कसा फरक येतो ते आपण बघूया. म्हणजे घटना अशी घडते की इतर तुम्हाला वाईट वागणूक देतात, आणखी तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अशी वागणूक मिळायला नको आहे. बघा, इतर तुम्हाला वाईट वागणूक देत आहेत आणि तुमचं तर म्हणणं असं आहे की तुम्हाला अशी वागणूक मिळायला नाही पाहिजे. तुम्हाला असं कधी कधी किंवा असं तुम्हाला असं वाटायला लागतं की समोरच्या व्यक्तीनं तुमच्या दोघांच्या मधल्या नात्याची कदर ठेवलेली नाही, किंवा अजून एक अशी शक्यता असते की समोरच्या व्यक्तीनं असं सूचित केलंय की तुम्हाला ते नातं जितकं महत्वाचं आहे तितकं त्या व्यक्तीला ते नातं महत्वाचं नाहीये. बघा, आता घटना घडताना ही अशी घडली, म्हणजे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला जशी नको आहे तशी वागणूक मिळायला लागली, तुम्हाला असं वाटतंय की समोरच्या माणसानं आपल्या नात्याची कदर नाही ठेवलेली, आणि समोरच्या व्यक्तीनं असं तुम्हाला वाटतं की समोरच्या व्यक्तीनं असंच सूचित केलंय की तुम्हाला जितकं ते नातं महत्वाचं आहे तितकं त्या व्यक्तीला नातं महत्वाचं वाटत नाहीये. मग आता इथं ह्या गोष्टीकडे बघायच्या दृष्टिकोनांच्या मध्ये ह्या 4 गोष्टी मिसळायच्या. आता यात जर समजा मी डिमांड मिसळली, तर ती डिमांड काय म्हणते की आय शुड नॉट हॅव बीन ट्रीटेड दॅट बॅडली अँड व्हेरी अनफेअरली. म्हणजे मला अशी वागणूक मिळताच कामा नाही होत, आणि मला हे इतकं जे काय वाईट टोकाची जी काय वागणूक मिळालेली आहे तर ती मला सहनच होत नाहीये, आणि तो अशी मला टोकाची वाईट विचित्र वागणूक आणि मला दुखापत करणारा तो समोरचा माणूस याला जबाबदार आहे, आणि त्याला जबरदस्त शिक्षाही करायलाच पाहिजे. म्हणजे हर्ट मध्ये अँगर कसा मिसळतो बघा. हर्ट मध्ये हर्ट कशामुळे येतं, की आपल्या डोक्यामध्ये तो हट्ट आहे की मला अशा अशा अमुक अमुक पद्धतीनं ट्रीटमेंट मिळायलाच नाही पाहिजे, असा तो माझा हट्ट आहे.
आणि तो हट्ट ब्रेक झालेला आहे, आणि मग मी म्हणताना म्हणतो की मला तुझ्यामुळे हर्ट झाली, पण प्रत्यक्षामुळे हर्ट कशामुळे झाले, तर माझ्याच त्या हट्टी दृष्टिकोनामुळे, त्याच्या वागण्यामुळे मला हर्ट झालेली असते. म्हणजे त्याला जबाबदार ती व्यक्ती नसून माझाच तो हट्ट आहे की मला कशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळायला हवी, तर तो हट्ट खरा या हर्टच्या मागे जबाबदार असतो. मग आता हर्ट ज्या वेळेला होतो त्यावेळेला काय करतो आपण, कसं करायला लागतो, आपण समोरच्या माणसाची संवाद थांबवतो, तुम्ही रुसतो, आणि आपण काय करतो, आपण रुसतो, आणि का रुसलोय याच्याबद्दल डिटेल्स न सांगता समोरच्या व्यक्तीला नुसतं सूचित करायचं की मी रुसलेलो आहे, म्हणजे काहीतरी करायचं आणि जाणवून द्यायचं की बाबा मी रुसलेलो आहे. अप्रत्यक्षरित्या इथं मी काय करत असतो, तर अप्रत्यक्षरित्या न बोलून किंवा रुसून मी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायचा प्रयत्न करत असतो. किंवा इथं आपण काय करतो की आपल्या समोरच्या माणसाच्या आपल्याला वाटणाऱ्या अन्यायकारक वागण्याचा अनावश्यक बाऊ करत असतो. तुम्ही असं समजता या हर्ट भावनेमध्ये की समोरच्या व्यक्तीला तुमची काही फिकीरच नाही आणि त्याला काही फरकच पडलेला नाही. तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही एकटे आहात, तुमची कोणी काळजी घेत नाही, तुम्हाला कोणी समजून घेत नाही. आणि मग यात मध्ये काय होतं, हर्ट इथंच थांबत नाही, ही दुखापतीची भावना इथंच थांबत नाही. दुखापतीची भावना भूतकाळामध्ये घडलेल्या सगळ्या दुखापती पुन्हा आठवायला लागते. म्हणून 17 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी लग्नामध्ये झालेले अपमान आपल्याला लख का आठवतात, तर एक नकारात्मक भावना ही हर्टची जन्माला आली की मागच्या सगळ्या त्या फक्कन एकदम जागे होतात आणि सगळ्या चाव 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 करत आपल्याला खायला यायला लागतात. मग हे आपल्याला स्वतःला छळायला भरपूर पुरेसं असतं हर्ट ही भावना. आणि परत आणि या भावनेचा आपण बिल कोणावरती फाडतो, ते समोरच्या माणसाच्या वागण्यावरती फाडलेलं असतं. तर ही असते ही हर्ट किंवा दुखापतीची भावना. त्याच वेळेला सॉरो म्हणजे खेद कशी करते, तर खेद आपण काय करतो, तर आपण खेद ही ज्या वेळेला जर समजा भावना माझ्या डोक्यामध्ये असेल तर काय करू आपण, तर आपण आपल्या भावना समोरच्या व्यक्ती समोर सरळ व्यक्त करतो. समोरच्या व्यक्तीला आपण विनंती करतो की तुम्ही माझ्याशी न्याय पद्धतीने वागायला पाहिजे. समोरच्या माणसाच्या अनावश्यक वागण्याचा, अन्यायकारक वागण्याचा अनावश्यक बाऊ न करता त्याकडे मी काहीतरी रिअलिस्टिक अँगलनं बघतो. आपण असा विचार करतो की समोरची व्यक्ती बेफिकिरीनं किंवा कदर नसल्यासारखी वागलेली नसून ती फक्त वागायला चुकलेली आहे. केवढा मोठा फरक आहे बघा, बेफिकिरीनं वागली, कदर नसल्यासारखी वागली असं म्हणायचं का वागायला चुकले असं म्हणायचं. वागायला चुकले असं म्हटलं की आपल्याला होणारा त्रास कमी होत असतो. तुम्ही स्वतःकडे बघताना तुम्ही फक्त अडचणीमध्ये सापडलेले आहात, पण तरी सुद्धा इतरांशी कनेक्टेड आहात, इतरांकडून तुमची काळजी घेतली जाते, इतरांच्याकडनं तुम्हाला समजून घेतलं जातं, अशा अँगलनं तुम्ही स्वतःकडे बघता. जुन्या दुखापती तुम्हाला आठवल्या तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे सारखं सारखं बघत राहत नाही, घोळत राहत नाही, किंवा त्या जास्त तीव्रतेनं आठवत बसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, समोरच्याकडं पहिला मैत्रीचा हात करायची आपली तयारी असते. तर आपल्याला आयुष्यामध्ये उपयुक्त काय आहे, तर खेदाची भावना उपयुक्त आहे, ना की हर्टची म्हणजे दुखापतीची भावना उपयुक्त आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही आता तुमच्या डोक्यामध्ये जे काय गाठोडी बांधून ठेवलेली असतात या हर्टची, दुखापतींची, तर ती बारकाईनं बघा. ती आपल्या स्वतःची छळणूक करायला आपल्याच डोक्यातल्या ह्या 4 अविवेकी समीकरणं तुम्हाला ती 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 छळत असतात. तर ही जर समजा तुम्ही सोडली तर तुमचं हे ओझं जे काय इमोशनल बर्डन जे आहे, तर ते इमोशनल बर्डन कमी होत असतं. सतत दुखापत व्हायला सगळ्यात कारणीभूत कुठला असेल, तर आपल्याच मनातला दृष्टिकोन असतो. कुठला असतो, तर मी इतरांच्या करता इतकं करतो, तर त्या बदल्यामध्ये सुद्धा मला असंच प्रेम मिळालंच पाहिजे. अपेक्षा चुकीची आहे का? अपेक्षा बरोबर आहे. ह्याच्यात मिसळलं काय, तर ह्याच्यात डिमांड मिसळली आहे की मी तुमच्याकरता इतकं इतकं करतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही तितकं तितकं केलंच पाहिजे. हा जो काय च आहे, तर ह्या च मुळे ही हर्ट जन्माला येते, हे मंडळी लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला छळायचं असेल तर हा च तुम्ही प्रत्येक ठिकाणी मिसळत राहावा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हा च घालून तुम्ही छळून स्वतःला घेणार असा तर माझी काहीही नांदेला नाही, पण मलाच तेवढे पेशंट जास्त मिळते. त्याच्यानंतर शेवटच्या 2 भावनांच्याकडे आपण आता येतोय. त्यातली महत्वाची भावना आहे, तर ही भावना आहे हेवा. हेवा म्हणजे काय, तर एन्व्ही. आता याच्यामध्ये परत रोगट हेवा आणि निरोगी हेवा असे 2 भाग आहेत. उदाहरण कसं असतं बघा, ते कसं असतं. आता फॉर एक्झाम्पल घटना अशी घडते की तुम्हाला हवीशी वाटणारी परंतु तुमच्याकडे नसणारी एखादी गोष्ट
समोर ज्याच्याकडे आहे आणि तो ती एन्जॉय करतोय हे मी बघतो. बघा, तुम्हाला हवी हवीशी वाटणारी पण तुमच्याकडे नसणारी एखादी गोष्ट त्याच्याकडे आहे आणि तो ती एन्जॉय करतोय हे तुम्ही बघतो. आता याच्याकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये आपल्या त्या 4 गोष्टी घालायच्या आणि काय म्हणायचं की त्या माणसाकडे जे काय आहे तर ते माझ्याकडे पण असायला पाहिजे आणि मी ती गोष्ट असण्याकरता पात्र आहे. बघा, असं ज्या वेळेला मी म्हणतो तर त्यावेळेला मग मला त्या समोरच्या माणसाचा राग यायला लागतो. काय नालायक माणूस आहे, तिची काय लायकी आहे ती गोष्ट पात्र ठेवायची त्याच्याकडं. अजिबात तो पात्र नाही, तो अतिशय नालायक माणूस आहे ती गोष्ट त्याच्याकडे असायला. आणि मी स्वतः माझ्याकडनं त्या गोष्टीचा माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे म्हणजे मी त्या गोष्टीपासून वंचित आहे, ही वंचित अवस्था मला सहनच होत नाही म्हणायचं. आणि तो हेवा जास्त 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 तो रोगट करत जायचा. हा जो काय आहे तर हा हेवा, या हेव्याच्या भरामध्ये आपण काय काय करायला लागतो तर हेवा ज्या वेळेला माणसाला वाटायला लागतो तर त्यावेळेला इतरांसमोर तुम्ही त्या व्यक्तीला खोळ्यात काढायला लागता किंवा टीका करायला लागता. इतरांसमोर तुम्हाला हव्या हव्या वाटणाऱ्या गोष्टीवरती तुम्ही टीका करायला लागता. प्रत्यक्षात आतून तुम्हाला ती गोष्ट पाहिजे असते. जर चान्स मिळाला तर तुम्हाला हवी असणारी गोष्ट त्या दुसऱ्या माणसाकडनं आपण काढून घेतो. कारण एक तर ती तुम्हाला तरी स्वतःला मिळेल किंवा त्या माणसाला तरी त्या गोष्टीचा आनंद तो घेता येणार नाही. किंवा कित्येकदा काय करतात या हेव्याच्या पोटी माणसं की जर समजा चान्स मिळाला तर ती हवी असणारी गोष्ट आपण आता सध्या आपल्याकडे नाही आहे त्याच्याकडे आहे तर ती गोष्ट तुम्ही खराब करून टाकता किंवा नष्ट करून टाकता जेणेकरून त्या समोरच्या माणसाला त्याचा आनंद मिळू नये. याचं उदाहरण म्हणजे काय, ते नवीन छान मस्त काहीतरी गाडी घेतलेली असते आपण आणि त्या गाडीवरती कोणीतरी विघ्न संतोषी माणूस रेष मारतो, त्या ब्लेडनं त्याच्यावरती त्या ब्लेड पाण्यानं ते फाडून टाकतो. विघ्न संतोष कशात नाही येतो तर विघ्न संतोष हा या हेव्यातनं आलेला असतो. त्याच्याबरोबर आपण काय विचार करतो किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या हव्या असणाऱ्या गोष्टीची किंमत किंवा ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्या गोष्टी व्यक्तीची किंमत आपण कमी लेखायला लागतो. आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आपण समाधानी आहोत असं स्वतःची समजूत काढायला लागतो. पण प्रत्यक्षामध्ये तसं काही नसतं. हवी असणारी गोष्ट कशी मिळवायची याच्याबद्दल तुम्ही विचार करत राहता जरी समजा ती गोष्ट तुम्हाला उपयुक्त नसली तरी. म्हणजे बघा, नुसता हेवा काय करतोय ती गोष्ट मला उपयुक्त आहे की नाही हे पण बघत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला बस बाकीचं काय माहित नाही, मला ती उपयुक्त आहे की नाही हे सुद्धा बघत नाही. किंवा ज्याच्याकडे ती गोष्ट आहे त्याच्याकडनं ती गोष्ट कशी गायब करता येईल, नष्ट करता येईल, खराब करता येईल याचाच मी विचार करत असतो. ही सगळी जे काय आहे तर हा सगळा आहे हा रोगट हेवा आहे. पण त्याच वेळेला निरोगी हेवा पण असू शकतो. निरोगी हेवा कसा असतो तर हवी असणाऱ्या गोष्ट मिळवण्याकरता योग्य मार्गाने प्रयत्न करा. स्वतःच्या मनाशी मान्य करायचं की तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीची इच्छा आहे. आपल्याकडे ती गोष्ट नाही तरी आपण समाधानी आहोत अशी स्वतःची खोटी समजूत न करता स्वतःच्या मनाशी प्रामाणिक आपण असायचं की ती गोष्ट माझ्याकडे नसल्याबद्दल मी आनंदी नाही आहे. ती गोष्ट कशी मिळवायची योग्य मार्गानं याचा मी विचार करावा. कारण योग्य कारणाच्या करता ती गोष्ट जर समजा आपल्याला हवी असेल तर ती गोष्ट मिळवायला काहीच अडचण नसते. समोरच्या व्यक्तीकडे जर समजा ही हवी असलेली गोष्ट आपल्याला हवी असलेली गोष्ट असली आणि तुमच्याकडे जर समजा नसली तरी सुद्धा तुम्ही आय लेट हिम एन्जॉय दॅट पोझेशन, म्हणजे तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंद उपभोगू देऊ शकता, त्याला कमी न लेखता हे मी करू शकतो. आता त्याच्यानंतर शेवटच्या भावनेकडे आपण येतो. तर या शेवटच्या भावनेला आपण म्हणतो जेलसी किंवा मत्सर. मग ह्या कधी कधी उत्पन्न व्हायची शक्यता असते की ज्या वेळेला आता घटना कशी घडते बघा की त्रयस्थ व्यक्तीकडनं तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याला धोका आहे असं तुम्हाला ज्या वेळेला वाटतं आणि या बाबतीमध्ये आपला पार्टनर कोठे आहे, काय करतोय, काय विचार करतोय ह्याबाबतची अनिश्चितता आपल्याला सांगत नाही येतो, हे आपल्याला धोकादायक वाटायला लागतं. मग आता ह्याच्यामध्ये अविवेकी विचार कसे यायला लागतात बघा. यातला पहिला अविवेकी विचार असतो की माझ्या पार्टनरनं काय वाटेल ते झालं तरी मला सोडता कामा नये, माझ्यापाशी तो सतत कायमचा आयुष्यभर असलाच पाहिजे. हे सगळं बरोबर आहे बरं का, ह्या अपेक्षा म्हणून बरोबर आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, जेलसी खुशी निर्माण होते जर समजा त्याचा मी कर्कचून हट्ट केला. एक रिमोट पॉसिबिलिटी म्हणजे एक दूर 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 दूरची शक्यता म्हणून आपल्याला टेक्निकली जर समजा बघितलं
तर जोडीदार आपल्याला कधी पण सोडून जाऊ शकतो. आपण काही त्याला 100% बांधून ठेवू शकत नाही. काही होऊ शकतं. म्हणजे आयुष्य बेभरोसेदार आहे हे ज्यावेळेला आपण सूत्र मान्य करतो, तर हे बेभरोशाचं सूत्र आपण आपल्या नात्याला लावायला कचरत असतो. हे सूत्र आपल्या नात्याला सुद्धा लागू असतं. काही होऊ शकतं ना. पण हे जेलसीच्या भरामध्ये, मत्सराच्या भरामध्ये मत्सराला हे मान्य नसतं. कधीही माझ्यापासून जोडीदार माझ्यापासून हिरावून घेतला जाताच कामा नये असं आपण म्हणत राहतो. आणि त्याच्याशिवाय राहणं मला सहनच होत नाही. तो जर समजा मला सोडून गेला तर ते किती भयंकर असेल आणि तो जर मला सोडून गेला तर तो नालायक, ती नालायक आणि मला सोडून गेला याचाच अर्थ मी इनकेपेबल किंवा मी इनएडिक्वेट किंवा मी अनलाइकेबल असे ते सगळे लेबलिंगचे बिलिक्स ह्याच्या मागे या मत्सराच्या मागे असतात. आणि मग ह्यातनं साहजिकच अतिशय छळणारी भावना जन्माला येते, तर ती म्हणजे रोगट मत्सराची भावना जन्माला येते. ही रोगट मत्सराची भावना कशी कशी असते बघा. आपल्यावरती जोडीदाराचं प्रेम आहे का नाही याच्याबद्दल आपण वारंवार खात्री करून घेतो. आपण पार्टनरच्या ऍक्शन आणि फिलिंग याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवायला लागतो मत्सर. आपला जोडीदार दुसरीकडे कुठेतरी गुंतलेला असल्याचे पुरावे आपण सारखे सारखे शोधायला लागतो. तुमच्या पार्टनरच्या हालचाली आणि फिरणं याच्यावरती आपण बंधन घालायचा प्रयत्न करायला लागतो. तुम्ही सतत तुमच्या पार्टनरच्या प्रेमाची परीक्षा बघायला लागता. जोडीदाराच्या तथाकथित व्यभिचाराबद्दल तुम्ही सतत त्याचे उत्तर काढत राहता. म्हणजे तू तसं केलेलंच आहे, तुझं लफडं आहेच असं म्हणून सतत त्याच्यावरून आपण त्याच्याशी भांडायला चालू करतो. तुम्ही रुसून बसायला चालू करता. हे सगळं होतं ह्या रोगट मत्सरामध्ये होतं. आणखीन काय काय होतं, आपल्या नात्यामध्ये जो आपल्याला धोका वाटतो तो आपण प्रमाणापेक्षा फुगवायला लागतो. आता सगळं संपलंच सगळं असा आपण विचार करायला लागतो. जोडीदाराच्या इतरांबरोबरच्या साध्या साध्या संभाषणातनं आपण चुकीचा किंवा लैंगिक अर्थ काढायला लागतो. जोडीदाराच्या संभाव्य व्यभिचाराची काल्पनिक चित्र आपण रंगवायला लागतो. जर तुमच्या जोडीदाराला एखादी व्यक्ती छान दिसते असं साधं जरी समजा म्हटलं तरी तुम्हाला असं वाटायला लागतं की ती व्यक्ती तुमच्यापेक्षा त्या तुमच्या जोडीदाराला आकर्षक वाटते आणि त्या व्यक्तीकरता आपला जोडीदार आपल्याला सोडून देईल असं सगळा तो मत्सर धिंगाणा घालायला चालू करतो. अतिशय छान पद्धतीनं मत्सर छळू शकतो माणसाला. त्याच वेळेला निरोगी जेलसी, निरोगी ईर्ष्या कशी असते ती बघूया. निरोगी जर समजा ही भावना असेल तर निरोगी भावना आपल्या जोडीदाराकडनं सारखं सारखं प्रेमाची खात्री नाही मागत. आपला जोडीदार कुठं आहे, काय करतोय, त्या व्यक्तीबद्दलच्या काय विचार भावना आहेत याच्यावरती आपण लक्ष ठेवायच्या भानगडीत पडत नाही. आपण त्याला स्वातंत्र्य देतो, ढील दिलेली असते. कोणत्याही अपोजिट लिंकच्या व्यक्तीमध्ये जो नैसर्गिक रस वाटतो तसा नैसर्गिक रस व्यक्त करायला तुम्ही तुमच्या जोडीदाराला मुभा देत असता. हे केवढं भयंकर ज्ञान आहे बघा. कुठल्याही व्यक्तीला अपोजिट लिंगाच्या व्यक्तीमध्ये जो नॅचरल इंटरेस्ट वाटतो तसा नॅचरल इंटरेस्ट एक्सप्रेस करायला तुम्ही तुमच्या जोडीदाराला मुभा देत असता. त्याच्यानंतर निरोगी जेलसी आणखीन काय करते की तुमच्या नात्याला जो काही धोका असेल तर त्याचा तुम्ही अतिरेक करत नाही, तो तुम्ही फुगवत नाही. साध्या साध्या संभाषणातनं तुम्ही मोठा चुकीचा अर्थ काढत नाही. जोडीदाराच्या व्यभिचाराची काल्पनिक चित्र तुम्ही रंगवत नाही. जोडीदाराला सुद्धा इतर कधी कधी आकर्षक वाटू शकतात आणि तो आपल्याला धोका नसतो हे तुम्हाला मान्य असतं. मंडळी, तर ही झाली निरोगी जेलसी. आता मी तुमच्या आता आपण 5:15 आपलं टायमिंग ठरलेलं होतं, 5:19 झाले. 4 मिनिटं मी थोडासा पुढेच गेलोय. आता या गोष्टीकडे जर समजा मी बघताना या 4 गोष्टी मिसळल्या असा कसा तो पुढे गेलास तर मी परत स्वतःला छळून घ्यायला चालू करतो. तर यातनं टेक होम मेसेजेस काय काय, तर विचार बदला आयुष्य बदलेल हे जे काय तुमच्या ग्रुपचं जे काय स्लोगन आहे, तर विचार बदला म्हणजे विचार कसा बदलायचा, तर विचार नसतो, विचार पण बदलू शकतो पण विचार करताना त्याच्यामध्ये आपण गोष्टींचं मूल्यमापन करणाऱ्या काही गोष्टी मिसळतो तर त्या गोष्टी टाळायच्या. कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या, जरी समजा व्याख्यानाचा विषय स्वतःला छळायचे उत्तम उपाय असा असला तरी जाता जाता तुम्हाला ते छळणं कमी करण्याकरता काय करायचं सांगतो की डिमांडिंगनेस टाळायचा, हट्ट टाळायचा.
ऑफलायझेशन म्हणजे महाभयंकरीकरण करायचं नाही, बहु करायचं नाही कुठल्याही गोष्टीचा, ते प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह मध्ये वास्तवाला ते बघायचं. तिसरी महत्वाची, मला हे सहनच होत नाही म्हणायचं नाही, मला हे त्रासदायक आहे म्हणायचं. पण सहनच होत नाही म्हटल्यानंतर आपली सहनशक्ती आपण कमी करून घेतो आणि आपलं डोकं फिरायचे आणि आपण स्वतःला छेवून घ्यायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे हे त्रासदायक आहे म्हणायचं. आणि चौथी महत्वाची गोष्ट, लेबलिंग टाळायचं, म्हणजे स्वतःवरती, इतरांच्या वरती आणि जगावरचे शिक्के टाळायचे. हे जर समजा आपण करायला लागलो तर मग आपण स्वतःला, स्वतःची छळवणूक छान पद्धतीनं कमी करू शकतो. मंडळी, मला जे तुमच्या समोर मांडायचं होतं तर ते आता इथं मी तुमच्या समोर मांडून एका तासामध्ये मांडलेलं आहे. तुम्ही आता माझ्या समोर बसलेले आहात. आता हे कसं आहे की आपले जुने संस्कार आहेत की श्रोत्यांचे आभार मानायचे, इथं मला श्रोते दिसतच नाही, पण मी गृहीत धरतो की तुम्ही शेवटपर्यंत एंगेज्ड राहिला या लेक्चरमध्ये. तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही आहात याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि परत एकदा शिल्पाचे, जागृती महिला मंचचे, राजचे मी आभार मानतो आणि माझं व्याख्यान मी संपवतो.